नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नागपूर महानगरपालिका अंतर्गत जी स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे. बघा, ही परीक्षा केव्हा होणार आहे? 27 मार्च रोजी 2 शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. ओके, तर या परीक्षेच्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा, या परीक्षेचा जो स्कीम असणार तो कसा असणार? एकूण 100 प्रश्न विचारण्यात येणार. त्यापैकी 60 प्रश्न ही नॉन टेक्निकल म्हणजे अदर सिलेबस बेस्ड असणार आणि 40 प्रश्न ही नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड असणार. ओके, तर नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड आपण 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत मित्रांनो. तीनही व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. ओके, त्यानंतर उर्वरित 60 प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारण्यात येणार. त्यामध्ये मराठी ग्रामर असणार, इंग्रजी ग्रामर असणार, मॅथ्स आणि रिझनिंग असणार आणि सोबतच काय असेल, जीके चे सुद्धा 15-15 क्वेश्चन असणार. ओके, तर हे 15 चे 60 होतात. तर बघा मित्रांनो, लास्ट जो व्हिडिओ होता आपला प्रश्न पत्रिका क्रमांक 4, त्यामध्ये आपण मॅथ्सचे काही क्वेश्चन्स डिस्कस केलेले होते. तर आज उर्वरित जे काही मॅथ्सचे क्वेश्चन आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 मध्ये आपण सोडवणार आहोत. ओके, तर विदाउट डिले व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आहे, फाइंड द 8% ऑफ 625. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय म्हटलेलं आहे की प्रश्नामध्ये जे 625 हा नंबर आहे, तर त्याचे आपल्याला 8% काढायचे आहेत. ओके, पर्सेंट म्हणजे काय होतात मराठीमध्ये, त्याला टक्केवारी सुद्धा म्हणत असतो. तर आपल्याला 8% काढायचे आहेत. तर 8% कसे काढणार? तर बघा, पर्सेंट म्हणजे काय होते नेमकं ते समजून घेऊयात. प्रति शेकडा म्हणतात मराठीमध्ये, याला काय म्हणणार? प्रति शेकडा. ओके, तर प्रति प्रति शेकडा. ओके, शेकडा म्हणजे काय होतो मित्रांनो? 100 होतात. ओके, 100 होतं. किंवा पर सेंट म्हटलेला आहे. तर पर सेंट म्हणजे काय होणार? प्रति. पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे काय होतात? 100. तर आता आपण काय लिहून घेणार? 8% म्हटलेला आहे. तर 8% बघा, हा पर्सेंटचा सिम्बॉल आहे, पण प्रतीला आपण काय लिहितो? असं स्लॅश मध्ये लिहू शकतो किंवा डिवायडेड बाय मध्ये सुद्धा लिहू शकतो. तर 8% म्हटलेला आहे. बघा आता कसं झालेलं आहे. बघा, पहिली व्हॅल्यू कोणती होती? 8. दुसरा कोणता आहे? सेंट. सॉरी, पहिला 8, दुसरा पर, थर्ड काय? सेंट. तर 8% ऑफ म्हटलेलं आहे मित्रांनो. तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेलं आहे की बोर्ड मार्क्स मध्ये जेव्हा ऑफ मिनिंग ऑफ येतो तर त्याचा अर्थ काय असतो? मल्टिप्लिकेशन असतो. ओके, कशाचे? 625 चे 8% आपल्याला काढायचे आहे. तर आता सरळ सरळ आपण भाग टाकूयात. तर येते किती? 25 चा जर 100 मध्ये जर भाग टाकला तर 4 वेळा जाणार आणि 6 to 5 मध्ये जर 25 चा जर भाग टाकला तर 25 उरतात. ओके, तर 25 चा स्क्वेअर किती होतो? 625. तर आता आपल्याकडे व्हॅल्यू कशी उरलेली आहे मित्रांनो? 8/4 into 25. तर बघा, परत या 4 चा 8 मध्ये 2 वेळा भाग जातो. आता यानंतरची व्हॅल्यू कशी उरलेली आहे मित्रांनो? 2 into 25. तर 2 into 25 जर केला तर किती उरतात? 50 उरतात. तर म्हणजेच काय होणार? 625 चे 8% जर कॅल्क्युलेट केला तर किती उरतात? किती होतात? 50 होतात. ओके, तर आता ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 48, ऑप्शन बी 49, ऑप्शन सी 50. तर बघा, या ठिकाणी आपला आन्सर मिळालेला आहे ऑप्शन सी मध्ये. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. 8% ऑफ अ नंबर इज 56, देन फाइंड दॅट नंबर. तर बघा, आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? 8%. तर 8% लिहून घेऊया. ऑफ म्हटलेला आहे, तर ऑफच्या ऐवजी आपण मल्टिप्लिकेशनचा साइन दिला. अ नंबर, तर बघा, अ नंबर म्हणजे काय? आपल्याला नंबर स्पेसिफाय केलेला आहे का? नाही, तो नंबर आपल्याला माहिती नाही. तो नंबर माहिती नाही म्हणून त्याला आपण एक्स कन्सिडर केलं. इज म्हटलेला आहे म्हणून इज इक्वल टू चा साइन दिला. किती होत आहे? 56 होत आहे. तर फाइंड दॅट नंबर. फाइंड दॅट नंबर म्हणजे काय? जो एक्स आपल्याला माहिती नाही, तर त्या एक्स लाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर बघा, आता एक्स ला एका ठिकाणी ठेवणार. का बरं एका ठिकाणी ठेवणार? कारण की त्याला काढायचं आहे म्हणून. ओके, आणि ज्या रिमेनिंग टर्म्स असणार त्याला आपण राईट हँड साइडला घेऊन जाणार. ऑलरेडी राईट हँड साइडला 56 ऑलरेडी बसलेला आहे. तर बघा, इकडे आल्यानंतर जो 8/100 आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? 100/8 होणार. ओके, 100/8. ओके, तर बघा, आता यानंतर आपण काय करणार? याचा सरळ भाग देणार. या 8 चा 56 मध्ये 7 वेळा भाग जातो. बरोबर, 7 8 56 होतात. तर मग आता व्हॅल्यू कोणती उरलेली आहे? 7 into 100. तर 7 into 100 जर केलं तर किती होतात? 700 होतात. ओके, तर x ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे?
700 भेटलेली आहे. म्हणजे तो टर्म कोणती होती 700 होती. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 600, ऑप्शन बी 700. तर बघा या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आपला आन्सर प्रेझेंट आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3. इन अन इन्स्टिट्यूट देअर आर 260 एम्प्लॉईज आर वर्किंग. तर बघा एक इन्स्टिट्यूट आहे, त्यामध्ये किती एम्प्लॉईज काम करत आहेत? 260 एम्प्लॉईज काम करत आहेत. आउट ऑफ विच 15% आर प्रमोटेड. तर बघा एका कंपनीमध्ये 260 एम्प्लॉईज काम करत होते, त्यापैकी चे बघा ऑफ म्हणा किंवा चे म्हणा, तर ऑफ किंवा चेचा मिनिंग काय होतो? इन मल्टिप्लिकेशनच होतो. बघा या ठिकाणी ऑफ म्हटला किंवा त्याला चे सुद्धा म्हणू शकतो मराठीमध्ये. तर ऑफ किंवा चेचा मिनिंग काय होतो? मल्टिप्लिकेशन होतो. त्याचे किती 15% जे एम्प्लॉईज आहेत ते काय झाले? प्रमोट झाले. तर फाइंड द नंबर ऑफ एम्प्लॉईज हू गॉट प्रमोशन. म्हणजेच काय करायचं आहे? बेसिकली आपल्याला 260 चे 15% कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. जो काही नंबर येणार तो म्हणजेच काय होणार? प्रमोशन झालेल्या एम्प्लॉईचा नंबर असेल. तर बघा आता सरळ सरळ याच्यामध्ये भाग दिला तर हा 0 गेट कॅन्सल होणार. वरच्या 15 मध्ये 5 चा भाग 3 वेळा जातो आणि खाली 10 मध्ये 2 वेळा भाग जातो. या 2 चा भाग 26 मध्ये 13 वेळा जातो. तर मग आता व्हॅल्यू किती उरलेली आहे? 13 × 3. 13 × 3 जर केला तर किती होतात? 39. ओके, तर म्हणजेच किती एम्प्लॉईज प्रमोट झालेले आहेत? 39 एम्प्लॉईज प्रमोट झालेले आहेत. तर आता आपण ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए मध्ये 36 आहे, ऑप्शन बी 37, ऑप्शन सी 38, ऑप्शन डी 39. तर बघा आपला आन्सर काय असेल? ऑप्शन डी 39. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4. अ मॅन अर्न्स ₹800 पर डे. आफ्टर सम वीक ही अर्न्स ₹960 पर डे. देन फाइंड हाऊ मच परसेंट हिज सॅलरी इज इन्क्रीज्ड. ओके, तर बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की एक व्यक्ती होता जो आधी काय करायचा? ₹800 एका दिवसाला कमवायचा. परंतु काही दिवसानंतर तो किती रुपये कमवायला लागला? ₹960 कमवायला लागला. ओके, तर आता त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? देन हाऊ मच पर्सेंट हिज सॅलरी इज इन्क्रीज. तर सॅलरी किती पर्सेंटनी इन्क्रीज झालेली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सॅलरी पर्सेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हे माहिती करून घ्यावं लागेल की त्याची ऍक्च्युअली सॅलरी किती वाढलेली आहे. आधी ₹800 कमवायचा, नंतर ₹960 कमवायला लागला. म्हणजेच या 960 मधून जर 800 जर वजा केले, मायनस जर केले, तर जी काही व्हॅल्यू असणार म्हणजे तिथे किती उरणार? ₹160 उरणार. तर एवढी सॅलरी त्याची काय झालेली आहे? इन्क्रीज झालेली आहे. ओके, ₹160 त्याला एक्स्ट्रा भेटायला लागलेले आहेत. परंतु हे जे ₹160 जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? पर्सेंट मध्ये. तर बघा आता लक्ष द्या कसं लिहितोय. बघा किती रुपये वाढलेले आहेत? 160 आणि किती रुपयाच्या वरती? बघा आधीची किती होती त्याची इन्कम? ₹800 होती. त्यावरती बघा त्यावरती म्हणून काय केलं? एक वरती लाईन घेतला. त्यावरती किती रुपये त्याला भेटायला लागले? एक्स्ट्राचे ₹160 भेटायला लागले. म्हणून आपण ₹800 वरती ₹160 लिहून घेतलेले आहेत. ओके, आणि याला आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून इंटू काय करून घेणार? 100 करून घेणार. ओके, तर बघा सरळ सरळ आता हे 2 झिरो या 2 झिरो सोबत कॅन्सल होतात आणि हा 8चा 16 मध्ये 2 वेळा भाग जातो ना, आणि हा झिरो ऍज इट इज आला मित्रांनो. तर हे किती होणार? 20% होणार. ओके, तर म्हणजेच त्याची सॅलरी किती इन्क्रीज झालेली आहे? 20%. किती रुपीजने इन्क्रीज जर झालेली असते असं जर विचारलं तर त्याचा आन्सर 160 आला असता. परंतु त्यावेळेस आपल्याला पर्सेंट मध्ये विचारलेलं आहे, तर पर्सेंट मध्ये किती इन्क्रीज होत आहे? 20% ने त्याची सॅलरी इन्क्रीज होत आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर काय असणार? ऑप्शन ए 20%. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5. राम्स इन्कम इज 20% मोर दॅन श्याम्स इन्कम. ओके, तर बघा काय म्हणत आहे क्वेश्चन मध्ये? रामची जी इन्कम आहे ती श्यामच्या इन्कम पेक्षा 20% नी जास्त आहे. मोर दॅन म्हटलेलं आहे म्हणजेच काय? जास्त आहे. देन व्हॉट पर्सेंट श्याम्स इन्कम इज लेस दॅन राम्स इन्कम. तर म्हणजेच काय होणार? जेव्हा रामची इन्कम श्यामच्या इन्कम पेक्षा 20% जास्त आहे, तर श्यामची इन्कम रामच्या इन्कम पेक्षा किती टक्क्याने कमी आहे असा क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. तर या ठिकाणी आता जसं तुम्हाला वाटत असेल की याची इन्कम रामची इन्कम श्यामच्या इन्कम पेक्षा 20% नी जास्त आहे, तर ऑब्व्हियसली श्यामची इन्कम रामच्या इन्कम पेक्षा 20% नीच कमी असणार. असं जर ऑब्व्हियसली जर वाटत असेल तर तुम्हाला, तर हा तुमचा आन्सर चुकीचा आहे. तर असा होत नाही. याला आपल्याला फॉर्म्युल्याने काढायचं असतं. ओके,
तर यासाठी फॉर्म्युला काय आहे की आपल्याला काय म्हटलेलं आहे, लेस दॅन कितीने कमी आहे म्हणून त्याला एक्स कन्सिडर करून घेणार, कितीने कमी आहे. ओके, इज इक्वल टू, बघा फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात आधी तर 100 लिहून घ्यायचा वरती, इनटू कितीने जास्त आहे. बघा पहिल्या लाईन मध्ये काय म्हटलेलं आहे, कितीने जास्त आहे, म्हणजे याला आपण पर्सेंट इन्क्रीज असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, कितीने जास्त आहे डिवायडेड बाय 100 प्लस परत पर्सेंट इन्क्रीज. ओके, तर ही जी पहिली जी लाईन जर लक्षात ठेवला तर सेकंड लाईन ऍज इट इज आहे लिहून घ्यायची, किंवा फक्त सिम्बॉल जो आहे तो चेंज करून घ्यायचा. आधी इथे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल आहे, या ठिकाणी प्लसचा सिम्बॉल आहे. ओके, तर आता काय करूयात, आपण व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. 100 प्लस किती पर्सेंटनी जास्त आहे, 20% जास्त आहे म्हणून 20 लिहून, सॉरी या ठिकाणी प्लसच्या ऐवजी इंटू येणार, 20% लिहून. ओके, त्यानंतर 100 लिहून घेणार प्लस किती पर्सेंटनी जास्त आहे, 20% जास्त आहे म्हणून 20 लिहून घेतलं. परत आता याला काय करणार, आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. ओके, 100 इंटू 20 डिवायडेड बाय 100 प्लस 20 किती होतात, 120 होतात. सरळ सरळ ह्या झिरो या झिरो सोबत कॅन्सल होणार, आणि परत काय होणार, हा 2चा भाग या 12 मध्ये 6 वेळा जाणार. म्हणजेच आता व्हॅल्यू कशी उरलेली आहे, 100 डिवायडेड बाय 6. तर बघा 100 डिवायडेड बाय 6 जर केलं तर परत याचा भाग जाऊ शकतो. 2चा जर भाग टाकला तर 50 वेळा जाणार, आणि ह्या खाली 2चा जर भाग टाकला तर 3 वेळा जाणार. म्हणजे व्हॅल्यू आता 50 डिवायडेड बाय 3 उरलेली आहे. तर 50 पेक्षा 3 जो आहे तो कमी आहे मित्रांनो. म्हणून आता काय करू शकतो, आपण या 50 मध्ये 3चा भाग टाकू शकतो. किती वेळा 3चा भाग किती वेळा जाणार, 16 वेळा जाणार. 16 3 किती होतात, 48. उरतात किती, 2. तर बघा आता कसं लिहायचं आहे, जे डिनॉमिनेटरची जी संख्या असते, डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे. ओके, म्हणून 3 लिहून घेतलं. ठीक आहे, आणि ही जी वरची संख्या जी आलेली आहे ना, ही समोर लिहून घ्यायची. ओके, आणि जी उरलेली जी संख्या असते त्याला आपण वरती लिहून घेणार. ओके, तर हा आपला आन्सर असेल. म्हणजेच याला सॉल्व्ह कसं करतात, 16 गुणिला 3 प्लस 2 जर केलं तर हे किती होणार, 50/3 होणार. ओके, अल्टिमेटली तर याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण 16 होल 2/3 असं लिहू शकतो. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 20%, ऑप्शन बी 25%, ऑप्शन सी 16 होल 2/3%. तर बघा ऑप्शन सी मध्ये आपला आन्सर दिसून येत आहे. ओके, तर मित्रांनो जर का या ठिकाणी असं जर लिहून आलेलं असतं की रामची इन्कम श्यामच्या इन्कम पेक्षा 20% लेस दॅन आहे, कमी आहे, असं जर क्वेश्चन मध्ये विचारलं असतं, तर श्यामची इन्कम रामच्या इन्कम पेक्षा कितीने जास्त आहे, असा जर प्रश्न विचारला असता, म्हणजे जो प्रश्न आपल्याला ऑलरेडी स्क्रीनवरती दिसतोय त्याच्यात जस्ट अपोजिट जर प्रश्न विचारला असता, तर त्या केसमध्ये काय केलं असतं. ओके, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागलं असतं, जसं बघा फॉर्म्युला काय आहे, एक्स प्लस सॉरी एक्स इज इक्वल टू 100 इंटू पर्सेंट. आधी काय म्हटलं होतं, इन्क्रीज म्हटलेलं होतं. या क्वेश्चन मध्ये काय होता, इन्क्रीज मोर दॅन होता म्हणून आपण इन्क्रीज लिहून घेतलं होतं. परंतु आता पहिल्या लाईन मध्ये काय आहे, लेस दॅन आहे. लेस दॅन असल्यामुळे आपण काय लिहून घेणार, या ठिकाणी डिक्रीज पर्सेंट लिहून घेणार, कितीने कमी आहे ते पर्सेंट लिहून घेणार. डिवायडेड बाय मध्ये आपण काय लिहून घेणार, 100 प्लस काय लिहून घेणार, प्लस नाही लिहिणार मित्रांनो या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी काय लिहिलेलं होतं, पूर्वी प्लस लिहिलेलं होतं. का बरं प्लस लिहिलं होतं, कारण की पहिली जी इन्कम होती ती मोर दॅन होती म्हणून. परंतु या ठिकाणी आता काय लेस दॅन इन्कम आहे. लेस दॅन इन्कम असल्यावरती आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मायनस काय करणार, जेवढे काही पर्सेंट मायनस झालेले आहेत किंवा जेवढी काही इन्कम कमी आहे तेवढे पर्सेंट, म्हणजे 20% इन्कम कमी होती म्हणून तेवढे लिहून घेतले. ओके, तर बघा आता व्हॅल्यूज पुट जर केलं तर 100 इंटू कितीने कमी झालेली होती इन्कम, 20% कमी झालेली होती. तर 100 मायनस 20% करणार, तर 100 इंटू 20 होणार आहे, आणि 100 मायनस 20 जर केलं तर 80 उरतात. तर बघा ह्या 20चा 80 मध्ये 4 वेळा भाग जातो, आणि ह्या 4चा 100 मध्ये 25 वेळा भाग जातो. म्हणजे किती आन्सर येणार, 25% त्याची जी इन्कम असेल ती जास्त असेल. बघा या ठिकाणी आपण जे वर्ड्स आहेत ते अल्टर केलेले आहेत. पहिले त्याची रामची इन्कम 20% कमी होती श्यामपेक्षा, तर श्यामची इन्कम किती पर्सेंट जास्त असणार. ओके, तर किती पर्सेंट जास्त असणार, 20%. आणि कसे 20% येतात ते आपण या स्लाइड मध्ये बघून घेतलेला आहे. ओके, तर जो आपला क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 5, तर त्याचा आन्सर होता ऑप्शन सी. ओके, आणि जर टर्म जर चेंज जर झाले असतं तर त्याऐवजी आपला आन्सर आला असता ऑप्शन बी 25%. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 6. द पॉप्युलेशन ऑफ टाउन इज
1 लाख. तर बघा एक टाउन आहे, त्याची पॉप्युलेशन किती आहे? 1 लाख आहे. ओके, त्याची लोकसंख्या किती आहे? 1 लाख आहे. इट इन्क्रीजेस बाय 10% पर ॲनम. तर प्रत्येक वर्षी काय होत आहे? त्याची जी पॉप्युलेशन आहे 10% नी इन्क्रीज होत आहे. ओके. देन व्हॉट विल बी द पॉप्युलेशन ऑफ दॅट टाउन आफ्टर 3 इयर्स. तर एका टाउनचे पॉप्युलेशन जर 1 लाख असेल, प्रत्येक वर्षी जर 10% जर इन्कम जर इन्क्रीज होत असेल, तर मग 3 वर्षानंतर पॉप्युलेशन किती होणार? म्हणजे 3 वेळा ती पॉप्युलेशन वाढलेली आहे. ओके. तर बघा आपण काय करणार आता या ठिकाणी पॉप्युलेशन लिहून घेणार. ओके. पॉप्युलेशन किती होती? 1 लाख होती. तर बघा, बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो युनिव्हर्समध्ये जेवढे काही नंबर्स आहेत, तर प्रत्येक नंबर जो असतो ना, हा आपल्या स्वतःमध्ये काय असतो? 100% असतो. आता कसा 100% असतो? समजा तुमच्याकडे ₹500 असणार. ओके. तर ₹500 जर मी तुम्हाला 50% मागितले, 50% मागितले म्हटले म्हणजेच तुम्ही काय करणार मला ₹250 देणार. बघा 250 आलेली संख्या ही काय असेल? ही सुद्धा स्वतःमध्ये 100%च असेल. समजा मी ह्या 250 मधले जर 50% जर मागितले, तर तुम्ही मला ₹125 देणार. बरोबर की नाही? जर या 125 चे जर मी तुम्हाला 50% मागितले, तर तुम्ही काय करणार? मला जे काही याचे अर्धे होतात, तर ती अर्धी व्हॅल्यू मला देऊन टाकणार. समजून घ्या. या ₹500 जर मी तुम्हाला 40% जर मागितले, ओके. ₹500 जर मी तुम्हाला 40% जर मागितले, तर तुम्ही मला किती देणार? ₹200 देणार. ओके. ₹200 समजा जर मी तुम्हाला 60% जर मागितले, तर तुम्ही मला किती देणार? ₹120 देणार. ओके. म्हणजेच नंबर कोणताही असेल, इव्हन नंबर असेल किंवा ऑड नंबर जरी असेल. बघा या ठिकाणी ऑड नंबर होता, तर ही जी व्हॅल्यू होती 50% ची, तर ही पॉइंटमध्ये येणार. 62.5 वगैरे समथिंग येऊन जाणार. ओके. तर पॉइंटमध्ये येणार, परंतु त्याचे पर्सेंटेज निघतात. तर म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, की प्रत्येक नंबर हा कसा असतो? स्वतःमध्ये 100% असतो. म्हणजेच ही जी ₹1 लाख पॉप्युलेशन आहे, ही कशी आहे? 100% आहे. ओके. तर पुढे आपण काय करणार? इंटूचा सिम्बॉल देणार. काय होत आहे? पहिल्या वर्षी ही जी पॉप्युलेशन आहे, 100% पॉप्युलेशन होती, ती काय झाली? 10% म्हणजे इन्क्रीज झाली. म्हणजे याच्यामध्ये आपण 10% ॲड करून घेऊयात. ओके. तर 10% जर ॲड केलं, तर किती झाले? 110 अपॉन 100. ओके. तर 110% होतात हे. बघा 100% प्लस 10% म्हणजे किती झाले? 110%. तर 110%लाच 110% लाच आपण काय लिहून गेलेलं आहे? 110 अपॉन 100 लिहून घेतलेलं आहे. इंटू लिहिणार. पहिल्या वर्षी झालं. आता दुसऱ्या वर्षी काय झालं? परत 100% पॉप्युलेशन होती. त्यामध्ये काय झालं? 10% पॉप्युलेशन ॲड झाली. म्हणजे आताची नवीन पॉप्युलेशन किती होणार? 110% होणार. या 110% लाच आपण काय केलं? 110% अशा पद्धतीने लिहून घेतलं. परत तिसऱ्या वर्षी काय होणार? सेम 100% 100% पॉप्युलेशन होती. त्यामध्ये 10% पॉप्युलेशन इन्क्रीज झाली. म्हणजेच आता किती पॉप्युलेशन झाली आहे? 110%. तर या 110% लाच मी या पद्धतीने लिहू शकतो. ओके. तर एवढं स्ट्रक्चर झाल्यानंतर, तर बघा अ, हा एक 0 आहे, या 0 सोबत कट होणार. हा 0 या 0 सोबत कट होणार. परत बघा, हा एक 0 आहे, या 0 सोबत कट होणार. मग इथे 2 झिरो उरलेले आहेत, तर हे 2 झिरो या 0 सोबत कॅन्सल होणार. परत इथे एक 0 उरलेला आहे, तर परत काय होणार? हा 0 कॅन्सल होणार. तर आता व्हॅल्यू किती उरलेली आहे? 100 इंटू 11 इंटू 11 इंटू 11. तर बेसिकली काय करायचं आहे? 11 इंटू 11 इंटू 11 म्हणजेच काय होणार? 11 चा क्यूब. तर 11 चा क्यूब किती होतो मित्रांनो? 1331. ओके. तर या 1331 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? उरलेल्या 100 ने. तर याची व्हॅल्यू किती येणार मग आता? 133100 अशी व्हॅल्यू होणार. ओके. तर म्हणजेच हा किती नंतरची पॉप्युलेशन, 3 वर्षानंतरची पॉप्युलेशन किती होणार? 1,33,100 होणार. ओके. तर आता आपण ऑप्शन मध्ये बघून घेऊयात. ऑप्शन मध्ये पहिला ऑप्शन आहे 3 लाख, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 3,30,30,000, थर्ड ऑप्शन मध्ये आपल्याला दिसून येत आहे 1,33,100. ओके. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. ओके. क्लिअर आहे? किंवा मित्रांनो याला आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्याने सुद्धा याचा आन्सर काढू शकतो. बघा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा असतो? पी 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर एन. आता पी म्हणजे काय होतो? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय होणार? जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. 1 लाख लिहून घेतला. ओके. 1 लाख ही व्हॅल्यू लिहून घेतला. 1 ची व्हॅल्यू 1 लिहून घेतला. आर कोणता रेट आहे? कोणत्या रेटने इन्क्रीज होत आहे? 10% नी इन्क्रीज होत आहे. ओके. 10 लिहून घेतला.
डिवायडेड बाय मध्ये 100 आहे तर 100 लिहून घेतलं. एन एन म्हणजे काय होते नंबर ऑफ इयर, किती वर्षापर्यंत वाढत आहे, 3 वर्षापर्यंत वाढत आहे. ओके, तर असं सुद्धा आपल्याला याचा आन्सर काढता येतो. तर म्हणजे हे किती होणार 1 लाख होणार. ओके, ब्रॅकेट मध्ये काय आहे 100 इंटू 1 100च होणार प्लस 10 म्हणजे 110 होणार. ओके, इंटू डिवायडेड बाय 100 रेस्ट टू दी पॉवर 3. तर बघा हा 0 0 गेट कॅन्सल. तर आता व्हॅल्यू कशी उरली 1 लाख इकडे लिहून घेतलं इंटू बघा हे किती होणार 11 डिवायडेड बाय 10 11 डिवायडेड बाय 10 आणि 11 डिवायडेड बाय 10 असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, तर मग हे 3 0 या 3 0 सोबत कॅन्सल होणार. या 11 चा जर आपण क्यूब जर केला तर 1331 होतो आणि हे 3 0 इकडे कट झालेले होते उरला 100 होता. तर याला मल्टिप्लाय केल्यानंतर सुद्धा याचा आन्सर निघत असतो. दोन्ही पद्धतीने आपल्याला आन्सर काढता येतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर ऑप्शन सी होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 7. इफ x is to y is equal to 4 is to 5 then find the value of x 5x minus 3y is to 6x plus 3y. ओके, तर आपल्याला काय व्हॅल्यू दिलेली आहे x is to y. तर x is to y ला मित्रांनो आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच काय होणार 4 is to 5 ला सुद्धा आपण काय लिहू शकणार या पद्धतीने लिहू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर याच्यामध्ये इज इक्वल टू चा सिम्बॉल आहे तर इज इक्वल टू होणार. ठीक आहे, म्हणजे जी रेस टू मध्ये सॉरी इज टू मध्ये जी किंवा रेशिओ मध्ये जी संख्या दिलेली असते त्याला आपण डिवायडेड बाय मध्ये लिहू शकतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर बघा ज्याची संख्या त्याला होणार म्हणजे बघा वरची संख्या वरच्या सोबत कनेक्टेड राहणार म्हणजे x ची व्हॅल्यू किती होणार या ठिकाणी 4 आणि y खालच्या ज्या संख्या असणार डिनॉमिनेटरची संख्या डिनॉमिनेटरला डिनोट करणार. ओके, तर y ची व्हॅल्यू किती होणार 5 होणार. ओके, तर आता आपल्याकडे इक्वेशन कसं दिलेलं आहे 5x minus 3y इज टू म्हटलेलं आहे. तर इज टू ला मित्रांनो मी डिवायडेड बाय लिहू शकतो. ओके, काय दिलेलं आहे डिवायडेड बाय मध्ये 6x प्लस 3y दिलेला आहे. ओके, तर हा असा आपला इक्वेशन आलेला आहे. तर इक्वेशन आलेलं आहे तर आपल्याला आता ह्या ज्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत त्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. तर बघा 5 x ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे म्हणून 4 लिहून घेतलं मायनस 3 y ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे तर 5 लिहून घेतलं. ओके, डिवायडेड बाय मध्ये काय 6x x ची व्हॅल्यू आहे 4 तर 4 लिहून घेतलं मायनस 3 ची व्हॅल्यू सॉरी प्लस आहे इथे तर प्लस लिहून घेतलं 3 च्या नंतर y ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे तर 5 लिहून घेतलं. तर आता या ठिकाणी काय करणार आपण याला मल्टिप्लाय करणार. 5 इंटू 4 किती होतात 20 होतात. मायनसचा सिम्बॉल आहे तर मायनस लिहून घेतला. 5 इंटू 3 किती होतात 15 होतात. अपॉन 6 इंटू 4 जर केलं तर 24 होतात प्लस 5 इंटू 3 जर केलं तर किती होणार 15 होणार. ओके, क्लिअर आहे. तर बघा 20 मधून जर 15 जर गेले तर 5 उरतात. त्यानंतर 25 प्लस आपण जर 15 जर केलं तर हे किती होणार 39 होणार. ओके, तर आन्सर किती येणार मग आपला 5/39. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए मध्येच आपल्याला 5/39 दिसून येत आहे. तर याचा आन्सर ऑप्शन ए असणार. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 8. इफ रुपीज 3200 is divided among P, Q, R in the ratio of 5:2:9 then find the amount received by Q. तर बघा यामध्ये क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की तिघं मिळून कोण कोण तिघं मिळून P, Q आणि R मिळून यांच्याकडे किती रुपये आहेत 3200 रुपये आहेत. ओके, एवढं समजलं. परंतु कोणत्या रेशिओ मध्ये आहेत 5:2:9 च्या रेशिओ मध्ये. बघा बघा ओके 5:2:9 च्या रेशिओ मध्ये यांच्याकडे पैसे आहेत आणि किती रुपये आहेत 3200 रुपीज आहेत. ओके, तर बघा यांच्याकडे आता काय मिळून म्हटलेलं आहे. ओके, यांच्याकडे काय आहेत पैसे मिळून आहेत म्हणून ह्या सगळ्यांना आपण मिळवून घेणार. तर आता 5 अधिक 2 किती होतात 7 7 अधिक 9 किती होतात 16 होतात. 16 हे 3200 च्या बरोबरीत आहेत का मित्रांनो नाही आहेत. म्हणून याला आपण काय करणार इकडे प्लस केलं होतं ना साइन चेंज केलं होतं इस्टूच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे प्लसचा साइन मिळून म्हटलेलं होतं मी काय म्हटलं ह्या सगळ्यांकडे मिळून 3200 रुपये आहेत म्हणून आपण प्लस केलेला आहे. जेव्हा प्लस केलेला आहे तर आपण मग या ठिकाणी व्हेरिएबल पुट करून घेणार. व्हेरिएबल जर पुट केलं तर बघा 5x + 2x 7x 7x + 9x 16x होणार. इज इक्वल टू किती होतात हे 3200 होणार. मग आता आपल्याला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून x ला ऍज इट इज ठेवलं आणि 3200 ऍज इट इज इकडे राइट हँड साइडला होता आणि ह्या 16 ला दुसऱ्या साइडला ठेवून देणार. बघा 16 काय आहे x च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर इकडे आल्यानंतर हा काय होणार डिवाइड मध्ये जाणार.
ओके, डिवाइड मध्ये गेल्यानंतर ह्या 16चा 32 मध्ये 2 वेळा भाग जातो आणि हे 2 झिरो ॲज इट इज येणार. म्हणजेच काय झालं, x ची व्हॅल्यू 200 झाली. ओके, x ची व्हॅल्यू काय झालेली आहे 200. परंतु क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द अमाउंट रिसीव्ड बाय Q. Q ची अमाउंट आपल्याला म्हणजे Q ला किती रुपये भेटले ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर बघा, P ला किती भेटले 5x, Q ला किती भेटले 2x आणि R ला भेटले 9x. तर Q ला किती भेटलेले आहेत 2x अमाउंट भेटलेली आहे. म्हणजे 2x म्हणजे काय होणार, x ची व्हॅल्यू आपण 200 पुट करून घेणार. तर 2 इंटू 200 किती होतात 400 रुपीज. ओके, तर Q ला किती रुपये भेटलेले आहेत 400 रुपीज भेटलेले आहेत. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 400. तर बघा या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आपला आन्सर भेटलेला आहे. समजा जर पी ची जर व्हॅल्यू विचारली असती तर तुम्ही काय केलं असतं, पी इंटू 200. ओके सॉरी, पी ची व्हॅल्यू 5x होती तर 5 इंटू 200 करून घेतलं असतं म्हणजे 1000 रुपये पी ला भेटले असते. समजा जर आर ची जर व्हॅल्यू विचारली असती तर सॉरी आर ची व्हॅल्यू किती आहे 9x, तर 9 इंटू आपण काय करून घेतलं असतं 200. 9 इंटू 200 म्हणजे किती होतात 1800 रुपये झाले असते. ओके, परंतु आपल्याला क्यू चा विचारलेला आहे तर क्यू ची व्हॅल्यू किती होत आहे 400 रुपीज होत आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9. द प्रेझेंट एज ऑफ पल्लवी अँड प्राची इन द रेशिओ ऑफ 4:5 रिस्पेक्टिव्हली. तर बघा, दोन मुली आहेत, दोन्ही मुलीची प्रेझेंट एज किती आहे बघा. प्रेझेंट एज म्हटलेला आहे कोणाचा, एक आहे पल्लवी आणि सेकंड कोण आहे प्राची आहे. ओके, प्राची आणि पल्लवीच्या एजचा रेशिओ कसा आहे 4:5 चा असा रेशिओ आहे. ओके, रिस्पेक्टिव्हली 5 इयर हेन्स. बघा मित्रांनो, हेन्स जर म्हटला एज एजचे जे प्रश्न असतात, ओके, वय आणि गुणोत्तरचे जे प्रश्न असतात त्यामध्ये जर हेन्स जर विचारलं तर याचा अर्थ होतो फ्युचर. ओके, तर आपल्याला काय म्हटलंय 5 इयर हेन्स म्हणजे 5 वर्षांनंतर. ओके, फ्युचरच्या 5 वर्षांनंतर. ओके, द रेशिओ ऑफ देअर एजेस बिकम्स 5:6. तर बघा, याच्यामध्ये सुद्धा 5 वर्ष ऍड होणार, पल्लवीमध्ये सुद्धा आणि प्राचीमध्ये सुद्धा काय होतात 5 वर्ष ऍड जर झाले तर यांचा रेशिओ किती होत आहे आता 5:6 चा रेशिओ होत आहे. ओके, 5:6 चा रेशिओ होत आहे. देन फाइंड द पल्लवीज प्रेझेंट एज. तर आपल्याला काय करायचं आहे पल्लवीची प्रेझेंट एज काढायची आहे. तर बघा, मी कसं म्हटलेलं होतं ह्या 4/5 अशी व्हॅल्यू आहे. तर यालाच आपण 4:5, तर 4:5 ला 4/5 लिहू शकतो. तर सेम आता आपल्याकडे व्हॅल्यू कशा आहेत प्रेझेंटच्या व्हॅल्यू आहेत. कोणाकोणाच्या आहेत, एक आहे पल्लवी, दुसरी आहे प्राची. ओके, तर पल्लवी आणि प्राचीचा रेशिओ कसा होता 4/5 चा रेशिओ होता. ओके, किती वर्षानंतर म्हटलेलं आहे 5 वर्षानंतर, म्हणून 5 वर्ष त्यांच्या वयामध्ये ऍड करून घेतले. ओके, ऍड केल्यानंतर यांचा रेशिओ किती होत आहे 5/6 होत आहे. 5:6 म्हणजे 5/6. तर आता याला फाइंड आउट कसं करणार, आपल्याला काय करायचं आहे पल्लवीची प्रेझेंट एज काढायची आहे. म्हणून यांचे जे प्रेझेंट एजचा जो रेशिओ आहे त्याला आपण एक एक्स ने हे करून घेणार किंवा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल पुट करून घेणार. ओके, व्हेरिएबल पुट केल्यानंतर आता सरळ तुम्हाला काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. या 6 ला आपण वरती क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार आणि हे जी खालची संख्या आहे इकडे घेऊन जाणार. म्हणजेच कसं होणार 6 इंटू 4x प्लस 5 होणार इज इक्वल टू 5 इंटू बघा हा पूर्णचा पूर्ण जो टर्म आहे इकडे आल्यानंतर काय होणार 5x प्लस 5 होणार. ओके, तर 6 इंटू 4 किती होतात 24x होणार प्लस 6 इंटू 5 किती होतात 30 होतात इज इक्वल टू 5 इंटू 5x म्हणजे किती होणार 25x होणार. 5 इंटू 5 काय होणार 25 होणार. प्लसचा सिम्बॉल आहे तर प्लस लिहून घेतला. त्यानंतर या 24x ला इकडे घेऊन जाणार म्हणजेच काय होणार 25x मायनस 24x. ओके, आणि हा जो 25 जो होता तो त्याला इकडे घेऊन आलो. ओके, तर म्हणजे इकडे काय व्हॅल्यू होती ऑलरेडी 30 होती. बघा इकडचा जो प्लस आहे तो सॉरी 25 आहे तो प्लस मध्ये आहे, इकडे आल्यानंतर तो मायनस होणार. बघा सेम 24 जो आहे त्याच्या समोर कोणता सिम्बॉल नाही आहे म्हणजे प्लसचा सिम्बॉल आहे. इकडे राईट हँड साइडला गेल्यानंतर तो काय झालेला आहे इकडे मायनस झालेला आहे. हे काय झालेला 30 मायनस 25 जर केला तर उरतात किती 5 आणि 25x मायनस 24x जर केला तर 1x. तर 1x म्हणजे आपण फक्त x असं लिहू शकतो. म्हणजे आता x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 5 आलेली आहे. तर परंतु आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं होतं की पल्लवीची प्रेझेंटेज किती दिसतंय तुम्हाला 4x दिसत आहे. ओके, पल्लवीची प्रेझेंटेज किती आहे 4x. म्हणून आता या ठिकाणी काय करणार x ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटलेली आहे तर x ची व्हॅल्यू पुट करून घेणार. म्हणजे हा काय होणार 4 इंटू 20 सॉरी 4 इंटू 5 4 इंटू 5 जर केला तर किती होतात 20. तर पल्लवीची प्रेझेंट एज किती असणार 20 इयर्स. तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 18,
ऑप्शन बी 20 इयर्स. तर या ठिकाणी ऑप्शन बी आपला आन्सर असेल. समजा याऐवजी जर तुम्हाला प्राचीची जर प्रेझेंट एज जर विचारली असते तर प्राचीची प्रेझेंट एज किती दिसते तुम्हाला 5x दिसत आहे. ओके, तर 5x म्हणजे x ची व्हॅल्यू आपण 5 पुट करून घेणार. तर 5 into 5 केल्यास किती होतात 25. तर प्रेझेंट एज किती असते प्राचीची 25 इयर्स असते. ओके, क्लिअर आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 10. 7 year ago द रेशिओ ऑफ एज ऑफ ए अँड बी वॉज 3:4. तर बघा मित्रांनो 7 वर्षापूर्वी, पूर्वी म्हणजे काय झालं पास्ट मध्ये. ओके, किती वर्ष पास्ट मध्ये 7 वर्ष पास्ट मध्ये ए आणि बी चा जो रेशिओ होता तो कसा होता 3:4 चा. तर आता मी ह्या ए इज टू बी ला तुम्ही ए डिवायडेड बाय असं लिहू शकतो, बी लिहू शकतो आणि यांचा रेशिओ किती होता 3:4 चा रेशिओ होता म्हणून याला 3:4 चा लिहून घेतला. म्हणजे ए ची व्हॅल्यू आणि ही बी ची व्हॅल्यू झाली. ओके, केव्हा होता परंतु हा 7 वर्ष आधी होता. ओके, 7 वर्ष आधी हे होता. त्यानंतर काय म्हणत आहे द रेशिओ ऑफ देअर एज 9 इयर्स फ्रॉम नाव. बघा 7 वर्षापूर्वीचा इतका होता. 7 वर्ष जर ऍड जर केले आपण याच्यामध्ये 7 वर्ष जर ऍड जर केले तर आपण कुठे आलेलो आहोत आता प्रेझेंट मध्ये आलेलो आहोत. ओके, आता काय येणार प्रेझेंट मध्ये येणार. मग क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे द रेशिओ ऑफ देअर एज 9 इयर्स फ्रॉम नाव. म्हणजे 9 वर्षानंतर म्हणजेच आपल्याला काय जायचं आहे पुढे फ्युचर मध्ये जायचं आहे. 9 वर्ष फ्युचर मध्ये जायचं. 9 वर्ष फ्युचर मध्ये जायचं आहे म्हणजेच काय होणार 9 वर्ष आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार दोघांमध्ये पण. दोघाच्याही वयामध्ये जर 9 वर्ष जर ऍड जर केले तर यांचा म्हणजे 9 वर्षानंतरचा यांचा रेशिओ किती होत आहे 7:8 म्हणजे 7 डिवायडेड बाय 8 असं लिहू शकतो. तर व्हॉट इज बीज प्रेझेंट एज. तर बी ची प्रेझेंट एज काय तर बघा यांची प्रेझेंट एज म्हणजे आता जसं याला आपण काय करला पहिला जो गुणोत्तर दिला होता त्या पहिल्या गुणोत्तरला आपण व्हेरिएबल पुट करून घेतला. ओके, म्हणजे आता व्हॅल्यू कशी आलेली आहे 3x + 7 + 9. ओके, तर याला आपण 3x + 7 + 9 म्हणजे किती होणार हे 16 होणार. ओके, डिवायडेड बाय 4x + 7 + 9 म्हणजे किती होणार 16 होणार इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 8 होत आहे. ओके, तर आता काय करणार x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे म्हणून 8 ला इकडे मल्टिप्लाय करणार आणि ही जी खालची जी टर्म आहे त्याला इकडे घेऊन गेला. ओके, तर म्हणजे व्हॅल्यू कशी होणार 8 × 3x + 16 इज इक्वल टू 7 × 4x + 16 होणार. ओके, क्लिअर आहे एवढं समजलं. तर आता याला सरळ मल्टिप्लाय करायचं आहे तर 8 × 3 24x होणार प्लस याला आपल्याला काय करायचं आहे आता 16 × 8 करायचं आहे. तर 16 × 8 जर केलं तर हे किती होतात 128 होतात. ओके, इज इक्वल टू 7 × 4 जर केलं तर हे किती होणार 28x होणार. बघा 4x आहे म्हणून x लिहून घेतलं प्लस आता याला आपल्याला काय गुणायला लागेल 7 × 16 करावं लागेल. ओके, तर 7 × 16 जर केलं तर 112 होतात. तर आता आपण काय करून घेणार x ला एका बाजूला घेऊन येणार आणि बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला. बाकीच्या संख्या म्हणजे कोणते 128 इकडे आहे आणि या 112 ला इकडे घेऊन येणार. 112 छोटा आहे म्हणून इकडे घेऊन आलं. ओके, डायरेक्ट मायनस करता आला पाहिजे म्हणून. तर बघा हा प्लस मध्ये आहे इकडे आल्यानंतर हा काय होणार मायनस मध्ये होणार. इकडे 28x ऑलरेडी बसलेला आहे. इकडचा जो 24x आहे तो राईट हँड साइडला जाणार. हा प्लस मध्ये आहे मित्रांनो काहीच सिम्बॉल नाही म्हणजे प्लस मध्ये असतो. इकडे आणल्यानंतर तो मायनस होणार. ओके, तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे या 128 मधून 112 मायनस जर केले तर उरतात किती 16. ओके, इज इक्वल टू 28x - 24x केला तर किती होणार 4x होणार. ओके, तर आता x ची व्हॅल्यू काय होणार हा 4 इकडे जर गेला तर 16 डिवायडेड बाय 4 होईल आणि या 4 चा 16 मध्ये 4 वेळा भाग जातो. तर आता आपल्याला व्हॅल्यू कोणती विचारलेली आहे म्हणजे x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. परंतु क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो व्हॉट इज बीज प्रेझेंट एज. तर बी ची प्रेझेंट एज आपल्याला काढायची होती. बी ची आपली व्हेरिएबल व्हॅल्यू कोणती आहे 4x व्हॅल्यू आहे. परंतु बघा हे 4x वाली जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे पास्ट मधली आहे. ओके, ही कशी आहे पास्ट मधली म्हणजे आता जर का आपण 4 आणि x ची व्हॅल्यू 4 जर पुट केलं तर किती होणार 16 होणार. ओके, ही व्हॅल्यू कोणती होणार 16 होणार. परंतु हे कोणती आहे मित्रांनो पास्ट वाली व्हॅल्यू आहे आणि प्रेझेंट मध्ये यायसाठी आपल्याला किती प्लस करायचं आहे 7 प्लस करायचं आहे. बघा या ठिकाणी 7 प्लस केलेला आहे. तर 7 प्लस जर केलं तर किती होणार 25. तर 25 जर आली तर हे काय होणार त्याची प्रेझेंट एज होणार. ओके, कोणाची बी ची. तर बी ची प्रेझेंट एज किती आहे 25 आहे. ओके, तर ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 25. तर याचा आन्सर काय असेल ऑप्शन
बी ऑप्शन डी 25. समजा जर तुम्हाला ए ची जर प्रेझेंट एज जर विचारली असते तर ए ची पास्ट मधली एज कशी आहे 3x आहे. ओके, तर x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 आलेली आहे. तर 3 × 4 जर केलं तर किती होतात 12. ओके, 12 म्हणजे कशी आहे झाली ही पास्ट मधली एज झाली मित्रांनो. परंतु आपल्याला प्रेझेंट एज मधली विचारलेली आहे तर प्रेझेंट मध्ये यासाठी आपल्याला 7 ऍड करावं लागेल. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती सॉरी ए ची एज किती होणार 19 इयर्स होणार. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. द रेशिओ ऑफ द एज ऑफ A:B इज 6:7. ओके, तर काय म्हणत आहे A:B चा रेशिओ काय आहे एजचा रेशिओ 6:7 आहे अँड द प्रॉडक्ट ऑफ देअर एजेस इज 6:7. तर बघा काय म्हणत आहे A:B आहे. ओके, यांचा जो एजचा जो गुणोत्तर आहे किंवा रेशिओ आहे तो कसा आहे 6:7. परंतु काय म्हणत आहे यांचा जर आपण प्रॉडक्ट जर केला यांचा जर आपण मल्टिप्लिकेशन जर केला तर किती होतो 6:7 होतं. ओके, आता यांचा प्रॉडक्ट करत आहोत तर म्हणजे काय करावं लागेल याला व्हेरिएबल पुट करावं लागेल. बरोबर की नाही. व्हेरिएबल पुट केल्यानंतर काय होणार आता हा 7 42 होणार आणि x × x जर केला तर काय होणार हा x स्क्वेअर होणार. ओके, हा काय होणार x स्क्वेअर. ठीक आहे, आलं लक्षात. बघा 6 × 7 42 होतात आणि x × x काय होणार x स्क्वेअर होणार इज इक्वल टू 672. तर आता आपल्याला काय करायचं आहे अल्टिमेटली x ची व्हॅल्यू काढायची. पुढे प्रश्नामध्ये काय दिलं होतं व्हॉट इज द रेशिओ ऑफ देअर एजेस आफ्टर 6 इयर्स. ते नंतर कॅल्क्युलेट करणार. आधी आपल्याला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, तर बघा 6:7 डिवाइडेड बाय आपल्याला काय करावं लागेल 42. कसं डिवाइडेड बाय 42 हा x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून x स्क्वेअर ला ऍज इट इज ठेवला. 42 ला इकडे जर घेऊन गेलं यांच्यामध्ये इंटू चा रिलेशन आहे तर इकडे आल्यानंतर हा काय होणार 672 डिवाइडेड बाय 42. तर हा 42 चा सरळ सरळ 672 मध्ये 16 वेळा भाग जातो. म्हणजे व्हॅल्यू किती उरलेली आहे x स्क्वेअर इज इक्वल टू 16. तर x ची व्हॅल्यू काय होणार 16 चा अंडर रूट होणार. अंडर रूट 16 होणार. तर x इज इक्वल टू बघा हा स्क्वेअर मध्ये होता ना तर हा स्क्वेअर इथून हटवलेला आहे म्हणून हा अंडर रूट इकडे आला. ओके, तर x ची व्हॅल्यू किती होणार 4 होणार. ओके, x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे व्हॉट इज द रेशिओ ऑफ देअर एजेस आफ्टर 6 इयर्स. तर आता आपल्याला प्रेझेंट एज काढून घ्यायची आहे. बघा हे प्रेझेंट एज आहे. ओके, तर प्रेझेंट एज म्हणजे काय होणार a ची प्रेझेंट एज 6x आहे आणि b ची प्रेझेंट एज 7x आहे. 6x x ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 4 भेटलेली आहे. परत या ठिकाणी 7x आहे तर 7x x ची व्हॅल्यू 4. sin च्या किती होतात 24 होतात आणि 7 च्या किती होतात 28 होतात. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे की यांचा जो एजचा रेशिओ आहे किती वर्षांनंतर समोर बघा आफ्टर 6 इयर्स. तर आफ्टर 6 इयर म्हणजे फ्युचर मध्ये आपल्याला 6 वर्ष समोर जावं लागेल. ओके, तर 6 वर्ष समोर जाताना आपण काय करणार ते 6 वर्ष प्लस करून घेणार. तर 24 + 6 किती होतात 30 होतात आणि 28 प्लस आपल्याला काय करावं लागेल 6 करावं लागेल. तर 28 + 6 जर केलं तर 34 होतात. तर यांचा आपल्याला काय करायचं आहे रेशिओ काढायचा आहे. ओके, काय म्हटलेला होता इथे रेशिओ काढायचा आहे म्हटलेला आहे. तर रेशिओ काढताना इथे सरळ 2 चा जर भाग दिला तर 15 वेळा जाणार आणि इथे जर 2 चा जर भाग दिला तर 15 वेळा जाणार 17 वेळा जाणार. यांचा रेशिओ आता याच्यापेक्षा कमी आपण भाग देऊ शकत नाही. याला अजून रिड्यूस करू शकत नाही. कोणत्या संख्येचा भाग जात नाही. तर आता रेशिओ किती येणार 15:17. ओके, तर 14:15 आहे का नाही 15:17. तर या ठिकाणी आपला आन्सर भेटलेला आहे. ऑप्शन बी मध्ये 15:17 दिसून येत आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 12. अ ट्रेन रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 66 किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ सिग्नल पोल इन 18 सेकंड. व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट ट्रेन. तर बघा आणि ते कशामध्ये मीटर मध्ये काढायची आहे. तर बघा एक ट्रेन आहे कितीच्या स्पीडने जात आहे 66 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात आहे. एक पोल आहे त्या पोलला काय करतात समजा ट्री लिहिलेला असेल किंवा मॅन लिहिलेला असेल किंवा पोल लिहिलेला असेल तर त्याला आपण ऑलवेज 0 कन्सिडर करणार. ओके, तर यांना काय होत आहे की तो किती सेकंड मध्ये क्रॉस करत आहे 18 सेकंड मध्ये क्रॉस करत आहे. तर आपल्याला ट्रेनची लेंथ काढायची आहे मीटर मध्ये. ओके, तर बघा ज्यावेळेस आपल्याला हे जे क्वेश्चन आहेत हे स्पीड डिस्टन्स टाइमचे क्वेश्चन्स आहेत. तर स्पीड डिस्टन्स टाइमचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्याला स्पीड डिस्टन्स टाइमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती असलेला पाहिजे. ओके, तर स्पीड डिस्टन्स टाइमचा फॉर्म्युला कसा होता मित्रांनो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, काही जर माहित नसेल ना सगळ्यात आधी तर आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यायचा असतो. ओके, तर फॉर्म्युल्यामध्ये काय म्हटलेलं आहे स्पीड
इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर आपण फॉर्म्युला कसा आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला आहे. तर सगळ्यात आधी काय म्हटलेलं आहे, स्पीड म्हटलेलं आहे. तर स्पीड लिहून घेऊया. स्पीड किती किलोमीटर आहे, 66 किलोमीटर पर आवर आहे. ओके, इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे मित्रांनो, डिस्टन्स आपल्याला माहिती नाही. बघा डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ ऑफ द ट्रेन आपल्याला माहिती नाही, त्याला आपण एक्स कन्सिडर करून घेऊयात. किती टाइम मध्ये आपल्याला कव्हर करताना दिसत आहे, 18 सेकंड मध्ये कव्हर करताना दिसत आहे. 18 सेकंड खाली लिहून घेतलं. तर बघा मित्रांनो, आता यामध्ये काय व्हॅल्यू काय इम्पॉर्टंट आहे, बघा ही 66 किलोमीटर पर आवर ची व्हॅल्यू होती आणि ही 18 सेकंड. तर एक व्हॅल्यू किलोमीटर पर आवर मध्ये दिसत आहे आणि दुसरी कशी दिसत आहे, मीटर पर सेकंड मध्ये दिसत आहे. बघा ही जी व्हॅल्यू असेल ती कशी काढायची आहे, आपल्याला मीटर मध्ये काढायची आहे. म्हणून हे काय झालं, मीटर पर सेकंड मध्ये दिसतात. तर ज्या वेळेस आपल्याला किलोमीटर पर आवर, ओके, किलोमीटर आणि दुसरी व्हॅल्यू मीटर पर सेकंड मध्ये दिसत आहे, तर कोणत्या तरी एका व्हॅल्यूला दुसऱ्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करून घेणार. म्हणजे किलोमीटर पर आवर ला मीटर पर सेकंड मध्ये आपल्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करावं लागेल. मीटर पर सेकंड मध्ये का बरं कन्वर्ट करत आहोत, कारण की आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये त्याचा आन्सर विचारलेला आहे म्हणून. तर बघा जेव्हा आपण किलोमीटर टू मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं असतं. कितीने मल्टिप्लाय करणार, 5/18. परंतु त्याचऐवजी समजा जर क्वेश्चन मध्ये आपल्याला मीटर पर सेकंड मधून, ओके, मीटर पर सेकंड मधून जर किलोमीटर पर आवर मध्ये जर किलोमीटर पर आवर मध्ये जर आपल्याला कन्वर्ट जर करायचं असतं, तर त्यावेळेस मात्र 18/5 ने मल्टिप्लाय केलं असतं. तर या केसमध्ये काय होतं, किलोमीटर मधून आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये जायचं आहे, तर आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 5/18 ने. कोणाला, जे किलोमीटरची जी व्हॅल्यू आहे त्याला. ओके, तर किलोमीटरची व्हॅल्यू किती आहे, 66. याला कितीने मल्टिप्लाय करणार, 5/18 ने मल्टिप्लाय करणार. इज इक्वल टू x/18 होतात. ओके, इज इक्वल टू काय होणार, x/18. तर आपल्याला अल्टिमेटली x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हे काय करणार, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इकडे घेऊन जाणार. ओके, तर डिनॉमिनेटर म्हणजे आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे काय होणार, ते डिवायडेड बाय मध्ये आहे, दुसऱ्या साइडला गेल्यानंतर ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. ओके, तर हे कशी होणार, 66 इंटू 5/18 इंटू 18 होणार, इज इक्वल टू x होणार. तर बघा हा 18 गेट कॅन्सल, तर आपण 66 इंटू 5 जर केलं तर हे किती होतात, 330, इज इक्वल टू काय होणार, x होणार. म्हणजे आता या ठिकाणी जी x ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय करायचं होतं, लेंथ काढायची होती. तर लेंथ आपल्याला भेटलेली आहे किती, 330 मीटर. ओके, तर त्या ट्रेनची लेंथ किती असायला पाहिजे, 330 मीटर असायला पाहिजे. तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 325, ऑप्शन बी 330 मीटर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, क्लियर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13. अ 660 मीटर लॉंग ट्रेन रनिंग ॲट अ पर्टिक्युलर स्पीड इन किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ पोल इन 36 सेकंड, व्हॉट इज द स्पीड ऑफ ट्रेन. तर बघा परत स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम लिहून घेतलं. स्पीड किती दिसत आहे मित्रांनो, नाही माहित आपल्याला. तर स्पीड कशी आहे, किलोमीटर पर आवर मध्ये आहे. माहिती आहे का, नाही, तर त्याला एक्स किलोमीटर पर आवर समजून घेऊयात. इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे, ट्रेनचा लेंथ किती आहे, 660 मीटर आहे आणि जे किती सेकंड मध्ये कव्हर करत आहे किंवा क्रॉस करत आहे, 36 सेकंड मध्ये क्रॉस करत आहे. तर बघा ही जी व्हॅल्यू कशी आहे, मीटर पर सेकंड मध्ये आहे. ओके, तर आणि ही जी व्हॅल्यू आहे ही कशी दिसते आपल्याला, किलोमीटर. तर आपल्याला किलोमीटर मधून मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, तर किलोमीटर टू मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करतो, 5/18 ने मल्टिप्लाय करतो. तर x इंटू काय होणार, 5/18 होणार, इज इक्वल टू 660 अपॉन 36 होणार. ओके, तर आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर x ऍज इट इज लिहून घेतलं. 660 अपॉन 36. तर बघा ही जी व्हॅल्यू होती ही काय होती, मल्टिप्लिकेशन मध्ये होती. इकडे सुद्धा जर मल्टिप्लिकेशन मध्ये जर लिहून घेतलं तर डिनॉमिनेटरच्या जेवढ्या काही संख्या असणार त्या वरती जाणार, म्हणजे जी छेदातली संख्या वरती आणि न्यूमरेटरची संख्या होती. तर हे काय उलट झालं. ओके, तर उलट झाल्यानंतर आता काय करणार, याचा भाग टाकणार. भाग कसा जाणार मित्रांनो, बघा या 18चा 36 मध्ये सरळ सरळ 2 वेळा भाग जातो. आणि जर का आपण हा जो 2 आहे तर या 2चा 660 मध्ये भाग टाकूयात, तर 660 मध्ये किती वेळा भाग जाणार, 330 टाइम्स भाग जाणार. तर मग आता व्हॅल्यू किती उरलेली आहे, 330 डिवायडेड बाय 5. तर 330 डिवायडेड बाय 5 जर केला तर किती होणार, 66 होणार. 66 काय आहे मित्रांनो, किलोमीटर पर आवर एवढी काय असणार त्या ट्रेनची स्पीड असेल. ओके, तर आता ऑप्शन बघून घेऊयात. ओके, तर ऑप्शन ए 60, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी
70 किलोमीटर, ऑप्शन डी 80 किलोमीटर. तर बघा मित्रांनो, मे बी इथे टायपिंग मिस्टेक असू शकते. तर इथे काय पाहिजे होतं, 66 किलोमीटर पाहिजे होता. तर यासाठी मग आन्सर काय असेल, ऑप्शन बी असेल. ओके, क्लिअर आहे. तर आता यानंतरचा क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 14. अ ट्रेन 121 मीटर अँड 99 मीटर इन लेंथ रिस्पेक्टिव्हली आर रनिंग इन अपोजिट डायरेक्शन. ओके, तर दोन ट्रेन आहेत मित्रांनो. यामध्ये अ ट्रेन पेक्षा टू ट्रेन असं लिहायला पाहिजे. टू ट्रेन्स, एकाची लेंथ किती आहे, फर्स्ट जी आहे तिची लेंथ किती आहे, 121 मीटर आहे, आणि जी सेकंड ट्रेन आहे तिची किती मीटर लेंथ आहे, 99 मीटर लेंथ आहे रिस्पेक्टिव्हली. आर रनिंग इन अपोजिट डायरेक्शन, हे काय होत आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये रनिंग करत आहेत. द फर्स्ट ट्रेन ॲट अ स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर. तर ही जी पहिली जी ट्रेन होती ती कितीच्या स्पीडने जात आहे, 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात आहे. आणि जी अनदर ट्रेन जी होती, दुसरी जी ट्रेन होती ती कितीच्या स्पीडने जात आहे, 32 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जात आहे. इन व्हॉट टाइम दे विल कम्प्लिटली क्रॉस इच अदर. तर क्रॉस इच अदर म्हणजे काय होणार, हे असे म्हणजे एकमेकाच्या अपोजिट मध्ये येणार. जेव्हा ही ट्रेन इकडे जाणार आणि ही ट्रेन इथे, तर इथे पूर्ण क्रॉसिंग कंप्लीट झालेली आहे. तर ही क्रॉसिंग म्हणजे इथे काय होणार, यांचा दोघांचा मीटिंग पॉइंट असेल. इकडे आल्यानंतर हा मीटिंग, मग हे पॅरलल मध्ये आले आणि इकडे गेल्यानंतर काय होणार, पूर्णपणे क्रॉस करून घेणार. तर मीटिंग पॉइंट पासून, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचा जो अंतर आहे तो किती वेळामध्ये क्रॉस होणार ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे. ओके, क्लिअर आहे. तर बघा, याला आपण सॉल्व्ह करताना कसं करणार, यामध्ये आपल्याला महत्वाचा काय आहे, अपोजिट डायरेक्शन म्हटलेलं आहे. तर बघा, जसं आपल्याला जर क्वेश्चन मध्ये जर अशा टाईपचे जर क्वेश्चन जर आलेलं मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तर सेम स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. परंतु या ठिकाणी पहिले स्पीड लिहून घेणार. आता डिस्टन्स म्हणजे काय, पहिले एक लेंथ दिलेली आहे, पहिली लेंथ दिलेली आहे, त्याला लेंथ 1 कन्सिडर करणार. अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हणून इथे प्लसचा सिम्बॉल लिहिणार. ओके, आणि दुसरी डायरेक्शन लिहून घेणार मित्रांनो. दुसरी डायरेक्शन म्हणजे काय, दुसरी लेंथ लिहून घेणार. डायरेक्शन इन द सेन्स दुसरा डिस्टन्स लिहून घेणार मित्रांनो. दुसरा डिस्टन्स काय, L2 लिहून घेणार. ओके, डिवायडेड बाय टाइम. टाइम म्हणजे काय होणार, टी होणार. ओके, तर या ठिकाणी आता काय होणार, आपण स्पीड लिहून घेणार. स्पीड किती आहे, पहिली स्पीड आहे मित्रांनो 40 किलोमीटर पर आवर, आणि दुसरी स्पीड किती आहे, 32 किलोमीटर पर आवर. हे काय होत आहेत, प्लस होत आहेत. बघा, हे काय होणार, प्लस होणार. या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, क्रॉस होत आहेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, स्पीड 1 इज प्लस स्पीड 2 करायला लागेल. ओके, समजा जर का हे जर अपोजिट डायरेक्शन मध्ये जर नसते आणि जर सेम डायरेक्शन मध्ये जर असते, तर आपण काय केलं असतं, S1 मायनस S2. अपोजिट डायरेक्शन मध्ये असते तर स्पीड काय होते, प्लस होते. बघा, तुमच्या अपोजिट मध्ये जर एखादी व्हेकल आला तर किती लवकर निघून जातो तुमच्या समोर, असा विदिन अ सेकंड निघून जातो. परंतु जर समजा तुम्ही जर एखाद्या कारला ओव्हरटेक करत आहात, किंवा एखादी कार तुम्हाला ओव्हरटेक करत आहे, किंवा तुम्ही ट्रकला ओव्हरटेक करत आहात, तर थोडा वेळ लागतो. तो म्हणजेच काय होत आहे, टाइम त्याच्यामध्ये थोडा मायनस होत आहे. ओके, तर S1 मायनस S2. मग या ठिकाणी काय करणार, L1 म्हणजे जी लेंथ पहिली दिलेली आहे त्या लेंथ 1 मधून लेंथ 2 काय करून घेणार, मायनस करून घेणार, आणि डिवायडेड बाय 2. परंतु या ठिकाणी आता आपल्याला अपोजिट मध्ये विचारलेला आहे. अपोजिटच्या याच्यासाठी आपण काय करतो, S1 प्लस S2 प्लस वाला जो आहे तो लिहून घेणार. इज इक्वल टू काय करणार, लेंथ 1 कोणती दिली आहे, 121 मीटर, प्लस प्लसचा सिम्बॉल आहे तर प्लस लिहून घेतलं. L2 किती आहे मित्रांनो, 99 मीटर, आणि ह्या किती सेकंड्स मध्ये क्रॉस करणार. तर बघा, ह्या ज्या वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा आहेत, मीटर पर सेकंड मध्ये दिसतात, आणि ही जी व्हॅल्यू आहे कशी आहे, किलोमीटर पर आवर. तर किलोमीटर पर आवर ची जी व्हॅल्यू असेल त्याला आपण काय करणार, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करणार. तर मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला आपण 5/18 ने मल्टिप्लाय करणार. ओके, तर हे 32 प्लस हे ब्रॅकेट मध्ये आलेली आहे व्हॅल्यू, तर ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घेणार. 40 प्लस 32 किती होतात, 72 होतात. इज इक्वल टू 121 प्लस 99 जर केलं मित्रांनो, तर हे किती होणार, जवळपास 220 होणार. आणि x ची व्हॅल्यू दिलेली नाही, ते काढायची आहे, तर लिहून घेणार. ओके, तर बघा, हे 18चा भाग 72 मध्ये 4 वेळा जातो. ओके, तर उरली व्हॅल्यू किती मग आपल्याकडे, 520 व्हॅल्यू उरली. ओके, इज इक्वल टू काय होणार मित्रांनो, 220 डिवायडेड बाय x. तर आता आपण काय करून घेऊयात, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी x ला इकडे घेऊन येणार आणि 20 ला इकडे घेऊन जाणार. म्हणजेच काय होणार, x इज इक्वल टू 220/20. तर बघा, हा 0 गेट कॅन्सल, आणि हा 2चा 22 मध्ये 11 वेळा भाग जातो. म्हणजेच 11, x ची व्हॅल्यू किती येणार, 11 येणार. म्हणजेच काय झालं, 11 सेकंड. तर ह्या दोन्ही ट्रेन एकामेकाला
किती सेकंड्स मध्ये क्रॉस करणार? 11 सेकंड्स मध्ये क्रॉस करणार. ओके, तर हा कसा होता प्रश्न? अपोजिट डायरेक्शनचा होता. ओके, समजा सेम क्वेश्चन असता परंतु जर सेम डायरेक्शन मध्ये, अपोजिट डायरेक्शनच्या ऐवजी जर सेम डायरेक्शन मध्ये जर ट्रेन जर असत्या तर त्याला कसा सॉल्व्ह केला असता? तर बघा या ठिकाणी आपण समजून घेऊयात. आपला फॉर्म्युला कसा आहे? स्पीड 1. आता सेम डायरेक्शन मध्ये असल्यामुळे आपण काय करणार? मायनसचा साइन लिहून घेणार. ओके, तर स्पीड 2. मग या ठिकाणी काय करणार? लेंथ 1 मायनस लेंथ 2 करावं लागेल आपल्याला. बघा मित्रांनो, या ठिकाणी थोडं लक्षात ठेवा, हा जो फॉर्म्युला असेल ना इथे प्लसच असणार. ओके, L1 प्लस L2 असेल. ओके, क्लिअर आहे. फक्त याच्यामध्ये चेंज आहे. जो लेफ्ट हँड साइडचे एस म्हणजे जी स्पीड आहे प्लस करायचा आहे की मायनस करायचा? स्पीड जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर स्पीड प्लस होणार आणि सेम डायरेक्शन मध्ये जर असेल तर स्पीड मायनस होणार. आणि हा जे रिमेनिंग जो आहे तो आपल्याला सेमच लिहून घ्यायचा आहे. तर बघा रिमेनिंग काय असणार मग? L1 प्लस L2 डिवाइडेड बाय टाइम. ओके, तर स्पीड, पहिली स्पीड किती आहे? पहिली स्पीड आहे मित्रांनो 40 किलोमीटर पर आवर. दुसरी स्पीड किती आहे? 32 किलोमीटर. यांच्यामध्ये मायनसचा साइन आहे तर मायनस लिहून घेतलं. इज इक्वल टू लेंथ 1. लेंथ 1 किती होती? 121 मीटर. प्लसचा साइन आहे, प्लस लिहून घेतलं. लेंथ 2 किती होते? 99 मीटर होते म्हणून 99 लिहून घेतलं. किती सेकंड मध्ये क्रॉस करताय? नाही माहित, एक्स लिहून घेतलं. बघा हे कसं आहे? मीटर पर सेकंड मध्ये आहे. ओके, तर याला हे आणि ही व्हॅल्यू किलोमीटर पर आवर मध्ये आहे तर याला आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला आपण 5/18 ने मल्टिप्लाय करणार. ओके, तर 5/18 इंटू 40 इंटू 32 जर केलं तर किती होतात? 8 होतात. बरोबर आहे. इज इक्वल टू 121 प्लस 99 जर केलं तर किती होतात? 220 डिवाइडेड बाय एक्स. ओके, एवढं क्लिअर आहे. तर आता याला आपण भाग टाकण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर भाग कसं जाणार? 2चा जर भाग टाकला 18 मध्ये 9 वेळा जाणार आणि इथे किती वेळा जाणार? 4 वेळा जाणार. म्हणजे आता व्हॅल्यू किती उरलेली आहे? 5 इंटू 4 20/9 इज इक्वल टू 220 बाय एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून एक्स ला इकडे घेऊन जाणार. ओके, तर एक्स इज इक्वल टू 220 आणि हा जो टर्म आहे हा इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू मध्ये जाणार. ओके, इंटू मध्ये जर गेला तर न्यूमरेटरच्या संख्या डिनॉमिनेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरची संख्या न्यूमरेटर मध्ये जाणार. ओके, तर हा झाला 0 0 गेट कॅन्सल. या 2चा 22 मध्ये 11 वेळा भाग जातो तर x इज इक्वल टू 11 इंटू 9 म्हणजे किती होणार? 99 सेकंड होणार. ओके, तर किती सेकंड मध्ये कव्हर करत आहे? म्हणजे जर अपोजिट सेम डायरेक्शन मध्ये जर ट्रॅव्हल जर करत असेल तर किती सेकंड मध्ये कव्हर होणार? 99 सेकंड मध्ये क्रॉस होणार. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर काय होता? 11 सेकंड्स होता. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बी मध्ये 11 सेकंड्स दिसून येतोय. ओके, सेम अपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि सेम डायरेक्शनचा जर विचारलं असतं तर त्याऐवजी मग आपला 99 आन्सर आलं असतं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 15. ए अलोन कॅन कम्प्लीट अ वर्क इन 15 डेज. ओके, तर बघा आता हे जे प्रश्न आहेत आपले कसे आहेत? टाइम अँड वर्कचे प्रश्न आहेत. तर बघा ए जो नावाचा व्यक्ती आहे तो काय करताय? एक काम, बघा मी काय करत आहोत कसं लिहितोय? एक काम किती दिवसात कंप्लीट करतोय? 15 दिवसात कंप्लीट करताय. ओके, त्यानंतर वाईल बी अलोन कॅन कम्प्लीट दॅट वर्क इन 10 डेज. तर बी जो व्यक्ती होता सेम वर्क म्हणजे जो एक काम होता तो किती दिवसात कंप्लीट करणार? 10 दिवसात कंप्लीट करणार. इफ बोथ वर्क टुगेदर देन हाऊ मेनी डेज वुड बी रिक्वायर्ड. तर बघा दोघेही मिळून, मिळून म्हटलं म्हणून या दोघांना आपण काय करून घेणार? ए प्लस बी करून घेणार. तर हे किती दिवसात काम करणार? म्हणजे एक्स डे मध्ये काम करणार. तर आता याचा आपल्याला काय करावं लागेल? एलसीएम करावं लागेल. ओके, तर 15 आणि 10 चा एलसीएम किती होतो? 30 होतो. ओके, तर आपण डिनॉमिनेटर मध्ये डायरेक्ट 30 लिहू शकतो. आता एलसीएम कसा काढतात ते आपण आधी शिकून घेतलेला आहे. आता 30, आता 15 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 30 होतात? 2 ने मल्टिप्लाय केल्याने 30 होतात. म्हणून या 2 ने आपण वरती सुद्धा मल्टिप्लाय करणार. तर 2 इंटू 1 किती होणार? 2 होणार. त्यानंतर कोणता साइन आहे? प्लसचा साइन आहे तर प्लसचा साइन लिहून घेतला. मग 10 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 30 होतात? 3 ने मल्टिप्लाय केल्याने 30 होतात. तर या 3 ने आपण न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करणार. 3 इंटू 1 3 होतात. ओके, तर आता बघा व्हॅल्यू किती उरलेली आहे? 3 प्लस 2. 3 प्लस 2 म्हणजे किती होणार? 5 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू एक्स. तर बघा 5चा 60 मध्ये सॉरी 30 मध्ये किती वेळा भाग जाणार? 6 वेळा भाग जाणार. म्हणजे हे किती दिवसात काम पूर्ण करणार? 6 डेज मध्ये काम पूर्ण करणार. दोघे मिळून जर काम केलं. ए एकटा 15 दिवसात करतो, बी 10 दिवसात काम करतो. परंतु जर दोघांनी मिळून जर काम केलं तर किती दिवसात काम होणार? 6 डे मध्ये काम कंप्लीट होणार. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6. तर या ठिकाणी ऑप्शन सी 6 डेज
असेल. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. ओके, दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह कसा करणार? बघा, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. ओके, तर फॉर्म्युला कसा असतो? बघा, दोघे मिळून काम करत आहेत, तर x इंटू वाय अपॉन एक्स प्लस वाय असा आपला हा फॉर्म्युला असतो. एक्स म्हणजेच काय होणार? ए ला एक्स कन्सिडर करून घेणार, बी ला वाय कन्सिडर करून घेणार. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 15 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे? 15. एक्स इंटू वाय आहे. ओके, तर वाय ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. ओके, म्हणजे बी ची व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे वाय ची व्हॅल्यू 10 आहे. ओके, आणि एक्स प्लस म्हणजेच काय होणार? 15 प्लस 10 करायचं आहे. ओके, तर 15 इंटू 10 डिवायडेड बाय 15 प्लस 10 जर केलं तर किती होतात? 25 होतात. आता भाग टाकूयात. 5 दुने 10 झालेत, 5 5 25 झालेत. ओके, तर या 5 चा भाग 15 मध्ये 3 वेळा जातो, तर व्हॅल्यू किती उरली? 3 इंटू 2. 3 इंटू 2 केलं तर किती होतात? 6 डे. दोन्ही वेनी आपण दोन्ही मेथडनी सुद्धा आपण आन्सर काढू शकतो. परंतु मित्रांनो, ही जी मेथड आहे, फॉर्म्युलेवाली जी मेथड आहे, हे 2 व्यक्तीसाठीच कामात आहे. परंतु समजा जर एखाद्या याच्यामध्ये 3 व्यक्ती असणार किंवा 4 व्यक्ती असणार, तर त्यावेळेस मात्र आपल्याला ही मेथड यूज करायची आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 16. ए, बी, सी अँड डी कॅन कम्प्लीट अ वर्क इन 6, 12, 20 अँड 30 डेज रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच काय? ए जो आहे तो 6 दिवसात, बी 12 दिवसात, सी 20 डेज मध्ये आणि डी जो आहे तो 30 डे मध्ये वेगवेगळं जर काम केलं तर म्हणजे काम पूर्ण करतात. ओके, परंतु समजा जर ते दे ऑल वर्क टुगेदर, हाऊ मेनी डेज वुड बी रिक्वायर्ड. तर समजा जर त्या सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर तो किती दिवसात काम फिनिश होणार? तर बघा, ए जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 6 दिवसात. बी जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 12 दिवसात. सी जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 20 दिवसात. डी जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 30 दिवसात. हे काय करतात? सगळे मिळून मिळून म्हणजे काय होत आहे? प्लस होणार. ओके, इज इक्वल टू किती दिवसात काम करणार असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? आता याचा डिनॉमिनेटरच्या ज्या संख्या आहेत त्या कॉमन दिसत नाहीत, म्हणून यांचा आपण काय करून घेणार? एलसीएम काढून घेणार. तर यांचा जर एलसीएम जर काढला मित्रांनो, तर यांचा एलसीएम किती होतो? 60 होतो. ओके, किती होतो? 60. तुम्ही करून बघू शकता. तर 60 आता 6 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 होणार? 10 ने मल्टिप्लाय. तर हे 10 ने आपण वरती न्यूमरेटर मध्ये जो 1 आहे त्याला मल्टिप्लाय केला तर 10 उरणार. प्लसचा सिम्बॉल आहे तर प्लस लिहून घेऊयात. 12 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 होतात? 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. तर या 5 ने वरती सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 5 इंटू 5 5 इंटू 1 5 होणार. प्लसचा सिम्बॉल आहे, प्लस लिहून घेतला. यात 20 ला आपण 30 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 60 होत आहे, तर वरती सुद्धा 30 ने मल्टिप्लाय सुद्धा करून घेणार. बघा, हे का बरं करत आहोत? कारण की एलसीएम मध्ये 60 आलेला आहे म्हणून. ओके, क्लिअर आहे. तर 6 ने वरती मल्टिप्लाय केलं तर सॉरी 3 ने जर खाली मल्टिप्लाय करत आहोत तर वरती सुद्धा मल्टिप्लाय करून घेणार. प्लसचा सिम्बॉल आहे प्लस, आणि या 30 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 60 होतात. ओके, तर या 2 ने आपण वरती सुद्धा म्हणजे 2 इंटू 1 किती होणार? 2 होणार. इज इक्वल टू एक्स. समजा जर या ठिकाणी 4 जर असतं, 1 च्या ऐवजी जर 4 जर असतं तर आपण 2 इंटू काय केलं असतं? 4 केलं असतं, म्हणजे 8 लिहून घेतलं असतं. परंतु या ठिकाणी 1 आहे तर 1च लिहून घेणार. ओके, तर 1 इंटू 2 2च लिहून घेणार. ओके, क्लिअर आहे. तर आता याला ऍड करून घेऊया. 10 प्लस 5 15, 15 प्लस 3 18, 18 प्लस 2 20. 20 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू काय होता? एक्स. तर बघा, ह्या 20 एकम 20 होणार. 20 तिरिक किती होतात? 60. तर 20 चा 3 वेळा पूर्ण भाग जात आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे? अल्टिमेटली 3. तर हे किती दिवसात काम कंप्लीट करणार? 3 डेज मध्ये काम कंप्लीट करणार, जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर. ओके, क्लिअर आहे. तर ऑप्शन ए बघूयात. ऑप्शन ए 1 डे, ऑप्शन 2 बी 2 डेज, ऑप्शन सी 3 डेज. तर या ठिकाणी ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, तर क्वेश्चन नंबर 17 आहे मित्रांनो. इफ pipe A can fill the tank in 36 hours and pipe B can fill same tank in 45 hours, if both pipe open together, then how much time will be taken to fill the tank? तर बघा मित्रांनो, जो टाइम अँड वर्क वाला जसं बघितलं होतं ना, 2 व्यक्ती मिळून काम करत आहेत, तर सेम कन्सेप्ट या ठिकाणी सुद्धा लागू होणार. तर बघा, पाईप ए आहे आणि पाईप बी आहे. तर एक पाईप काय करत आहे? पाईप ए 36 अवर्स मध्ये एक टँक फुल करत आहे, आणि त्याच ऐवजी जर आपण पाईप बी चा जर विचार केला तर पाईप बी जो आहे तो 45 अवर्स मध्ये तो काय करतो? फुल करतो त्या टँकला. समजा जर हे दोन्ही पाईप जर आपण ओपन केले, म्हणजे त्याला दोघांना काय करावं लागेल? प्लस प्लस करावं लागेल. तर किती
अवर्स मध्ये आपल्याला आता टाइम फुल होताना दिसतंय, ते आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर सेम आता याच्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, यांचा आणि यांचा एलसीएम काढावा लागेल. ओके, तर यांचा आणि यांचा एलसीएम जर काढला तर किती होतो, यांचा एलसीएम होतो मित्रांनो 180. ओके, किती होतो 180. तर बघा 36 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 होणार, 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 होणार. तर आपण न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करणार. तर 5 into 1 5 होतात. प्लसचा साइन आहे तर प्लस लिहून घेणार. ओके, तर 45 ला आपण कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 होणार, 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 180 होणार. तर आपण न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करणार. तर 4 into 1 4च होतात. ओके, तर आता व्हॅल्यू किती उरलेली आहे, इज इक्वल टू x, म्हणजे 4 plus 9 4 plus 5 9 होणार, डिवायडेड बाय 180 इज इक्वल टू x. तर बघा 9 चा 180 मध्ये 20 वेळा पूर्ण भाग जातो, म्हणजे x ची व्हॅल्यू आता या ठिकाणी किती आलेली आहे, 20 आलेली आहे. तर म्हणजे 20 आवर्स मध्ये काय होणार, ते टँक फुल होणार. तर ऑप्शन बघूयात, 16 आवर, 17 आवर, 18 19 आवर, 20 आवर. तर या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आपला आन्सर दिसून येत आहे. ओके, तर सेम आपण जर फॉर्म्युल्याच्या पद्धतीने जर काढला तर x into y अपॉन x प्लस y असा सुद्धा करू शकतो, x प्लस y असा सुद्धा करू शकतो, किंवा x च्या ऐवजी a चा कन्सिडर करू शकता, a into b अपॉन a प्लस b. तर बघा a ची व्हॅल्यू किती आहे, 36 आहे, इंटू म्हटलेलं आहे, तर म्हणून इंटू b ची व्हॅल्यू आहे 45 लिहून घेतला. त्यानंतर काय करणार, 36 a ची व्हॅल्यू आहे, प्लस आहे तर प्लस लिहून घेतला, 45 b ची व्हॅल्यू लिहून घेतली. ओके, त्यानंतर आता व्हॅल्यू किती उरलेली आहे, 36 into 45 डिवायडेड बाय 36 प्लस 45 जर केले तर किती होतात, तर हे 81 होतात. ओके, हे किती होतात, 81. तर बघा या 81 मध्ये 9 चा भाग जातो, 9 9 81 होतात, आणि हे 9 4 36 होतात. ह्या 9 चा 45 मध्ये भाग जातो, 9 5 45, तर व्हॅल्यू उरलेली आहे 4 into 5. तर 4 into 5 जर केलं तर किती होणार, 20 होणार. ओके, तर 20 आवर्स मध्ये काय होणार, ती टँक फुल होऊन जाणार. ओके, तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला याचा आन्सर फाइंड आउट करता येतो. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 18. अ पाइप कॅन फिल अ टँक इन 15 hours. Due to leakage in bottom, it is filled in 20 hours. If the tank is full, then how much time will be will the leak take it to empty it? तर बघा मित्रांनो, काय म्हणत आहे, एक पाईप आहे, तो काय करतो, एका टँकला 15 तासामध्ये फिल करत आहे, परंतु त्याच टँक मध्ये काय आहे, लीक आहे. ओके, ही जी टँक आहे इकडून पाणी भरत आहे, परंतु एक लीक असल्यामुळे काय होते, की ते लीक जे आहे ते काय होणार, याच्यामधून पाणी बाहेर निघत आहे. तर बाहेर बाहेर निघत असल्यामुळे त्याला वेळ लागत आहे. पहिले आधी तर म्हणजे जर लीक जर नसता तर 15 अवर्स मध्येच कंप्लीट झालं असतं, परंतु या ठिकाणी थोडासा लीक होत आहे, तर त्याच्यामुळे आता वेळ जास्त लागत आहे. किती अवर्स लागत आहेत, 20 अवर्स लागत आहेत. आता समजा जर आपण ते टँकला फुल केलं, ओके, आता ह्या टँकला पूर्ण फुल केलं, हा लीक बंद करून ठेवला होता. ओके, टँक फुल झाली पूर्ण. आता काय केलं, नळ बंद केला, आणि हे जो लीक होता त्या लीकला सुरू केलं. त्या लीक मधून जो पाणी जाणार, तर हा पाणी किती वेळ जाणार, जेणेकरून हे टँक पूर्ण एम्प्टी होणार, पूर्ण रिकामी होण्यासाठी किती वेळ लागणार. ओके, पाणी कंप्लीट रिकामा व्हायसाठी किंवा टँक पूर्ण रिकामा व्हायसाठी. ओके, तर हा अशा टाईपचा क्वेश्चन आहे. तर अशा टाईपच्या क्वेश्चनला बघा आपण काय सॉल्व्ह करणार, किती वेळ एक टँक आहे, एक पाईप आहे, तो किती वेळात फिल करत आहे, एक पाईप 15 तासात फिल करत आहे, परंतु एक लीक जो आहे त्याला किती तासात एम्प्टी करत आहे, 20 तासात. आता लीक करणे म्हणजे ऍड करणे होते का, नाही, लीक करणे म्हणजे मायनस होत आहे, त्याच्यातून पाणी कमी होत आहे, म्हणजे मायनस होत आहे, म्हणून यांच्यामध्ये आपण मायनसचा साइन देऊन टाकणार. ओके, मायनसचा साइन दिल्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किती वेळात हे करायचं आहे. तर याला आपण एलसीएम काढणार. एलसीएम जर काढलं तर 15 च्या किती होतात, 60 होतात. ओके, आणि 20 तरी 60 होतात, तर 60 एलसीएम होणार, 15 च्या 60. तर ह्या 4 ने वरती जर मल्टिप्लाय केलं तर 4च होणार, मायनस 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 होणार. तर 1/60 इज इक्वल टू x, म्हणजे हे 60 म्हणजे काय झाला, 60 अवर्स मध्ये काय होणार, ते टँक लीक होणार, पूर्ण लीक होणार इन द सेन्स पूर्ण एम्प्टी होणार. ओके, किती वेळामध्ये एम्प्टी होणार, 60 अवर्स मध्ये एम्प्टी होणार. तर याचा आन्सर काय असेल, ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 60 अवर्स. सेम आपण याला या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, a इंटू बी अपॉन ए मायनस बी करावं लागेल. पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये दोघे मिळून काम करत होते म्हणून, किंवा दोन नळ मिळून तो टँक भरत होते म्हणून आपण प्लस केलं होतं, परंतु यामध्ये एक नळ कसा आहे, त्याला लीक करत आहे, त्याच्यातला जो पाणी आहे त्याला बाहेर काढून घेत आहे, म्हणून मायनस लिहून घेतला. आता ए इंटू बी म्हणजे काय होणार, 15 into 20.
आणि 20 मायनस आपल्याला काय करावं लागेल 15 करावं लागेल. ओके, तर बघा 15 इंटू 20 डिवायडेड बाय हे किती उरणार 5 उरणार आहे. 5चा 15 मध्ये 3 वेळा भाग जातो. 20 आणि 3 जर मल्टिप्लाय केले तर किती होतात 60 होतात. तर या पद्धतीने सुद्धा आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर होता ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 19. ए अँड बी इन्व्हेस्ट रुपीज 4,000 फॉर 6 मंथ, रुपीज 5,000 रुपीज फॉर 4 मंथ्स रिस्पेक्टिव्हली. तर बघा मित्रांनो, एक ए व्यक्ती आहे, त्याने काय केलं 4,000 रुपये 6 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले. ठीक आहे. आणि दुसरा जो व्यक्ती आहे बी, त्याने काय केले 5,000 रुपये 4 महिन्यासाठी इन्व्हेस्ट केले. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्यांना प्रॉफिट किती होत आहे 1,21,000 चा प्रॉफिट होत आहे. तर आपल्याला ए ला किती पैसे भेटले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा हे कसं हे जे क्वेश्चन आहेत ना मित्रांनो, हे पार्टनरशिपचं आहे. ओके, दोघे जण म्हणून काम करत आहेत, तर याला पार्टनरशिपचे क्वेश्चन म्हणतो. तर पार्टनरशिपचे ज्यावेळेस क्वेश्चन ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात ना, त्यावेळेस आपल्याला पार्टनरशिपचा फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. तर पार्टनरशिपचा फॉर्म्युला कसा असणार मित्रांनो, बघा सगळ्यात आधी तर आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. ओके, प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल इंटू टाइम होतो. ओके, काय होतो कॅपिटल इंटू टाइम. आता कॅपिटल म्हणजे काय, जी काही त्यांनी गुंतवलेलं आहे ती अमाऊंट आणि टाइम जितक्या वेळासाठी गुंतवलेला आहे ती टाइम. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याकडे दोन व्यक्ती दिसत आहेत. कोण दिसत आहे, ए दिसतोय आणि बी दिसतोय. ओके, तर ए जो आहे तो किती रुपये गुंतवत आहे 4,000 रुपये. बघा कॅपिटल लिहून घेतला, इंटू किती महिन्यासाठी गुंतवलेला आहे, इंटू 6 महिन्यासाठी गुंतवलेला आहे. त्याचप्रमाणे बी ची कॅपिटल किती आहे 5,000 रुपये आहे, म्हणून 5,000 रुपये लिहून घेतला. इंटू बघा आपण फॉर्म्युल्यानुसार लिहून घेता, इंटू टाइम किती महिन्यासाठी 4 महिन्यासाठी आहे. आणि यांना आपण काय करून घेणार, दोघांनी मिळून केलेला आहे. ओके, दोघांनी मिळून इन्व्हेस्ट केलेले आहेत किंवा दोघांनी मिळून पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर त्यानंतर यांना 1,21,000 चा प्रॉफिट होत आहे. बघा हा प्रॉफिट काय केलं इकडे लिहायच्या ऐवजी आपण इकडे लिहून घेतलं, गोष्ट एकच आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांचं जे टर्म्स किंवा याला असं समजून घेऊ शकतो, इज टू मध्ये लिहून घेतलं तर आपल्याला कट करायला बरं होणार. तर बघा तीनही याच्यातून ज्या संख्या मायनस होतात त्या संख्या आपण मायनस करून घेऊया. इथे 3 झिरो आहेत, इथे 3 झिरो आहेत, तर इथे सुद्धा 3 झिरो आहेत. हे 3 झिरो याच्यामधून कॅन्सल झाले. ओके, तर आता व्हॅल्यू किती उरली मग आपल्याकडे 4 इंटू 6 अशी व्हॅल्यू उरली. इज टू 5 इंटू 4 अशी व्हॅल्यू उरली. इज इक्वल टू 121. ओके, 121 उरलं. तर बघा परत हा 4 या 4 सोबत कॅन्सल होताना दिसतोय. तर आता व्हॅल्यू कशी उरली 6:5 इज इक्वल टू 121 अशी व्हॅल्यू उरलेली आहे. ओके, क्लिअर आहे. तर आपण याला जर कट जर नाही केलं, याला ऍज इट इज जर ठेवलं, कारण की हा प्रॉफिट आहे मित्रांनो, याला कट करूया नाहीत. ओके, तर हे 000. ओके, 000 लिहून घेतलं. तर आता व्हॅल्यू काय झाली बघा, याला व्हेरिएबल पुट करून घेणार. या दोघांनी मिळून इन्व्हेस्ट केलं होतं म्हणून याला प्लस करून घेतला. तर आता व्हॅल्यू कशी होणार 11x इज इक्वल टू 121,000. ओके, तर x ची व्हॅल्यू कशी होणार 121,000 डिवायडेड बाय 11. तर 11चा जर स्क्वेअर केला तर 121 होतात. म्हणजेच व्हॅल्यू किती उरलेली आहे x ची 11x उरलेली आहे. ओके, व्हॅल्यू किती उरली x ची 11,000, सॉरी 11x नाही 11,000. परंतु आता आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं की दोघांचे शेअर्स किती असणार. आता दोघांचे शेअर्स बघा, ए चा शेअर किती आहे 6x आहे आणि बी चा शेअर किती दिसत आहे आपल्याला 5x. ओके, ए चा शेअर 6x म्हणजे 6 इंटू 11,000 करावं लागेल. 11,000 इंटू 6 जर केलं तर हे किती होतात 66,000 रुपये. आणि बी चा जर शेअर जर काढलं तर बी चा शेअर आहे 5x. तर 5 इंटू आपण काय करून घेणार 11,000. ओके, तर 11 इंटू 5 जर केलं तर 55 आणि हे 000 ऍज इट इज येणार. तर ए ला किती रुपये भेटले आहेत 66,000 रुपये आणि बी ला भेटलेले आहेत 55,000 रुपये. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे ए चा विचारलेला आहे. तर ए ला किती भेटलेले आहेत 66,000. बघा या ठिकाणी 66,000 आपला आन्सर असेल. आणि जर बी ला जर विचारलं असतं तर बी ची व्हॅल्यू किती आहे 55,000. त्यावेळेस आपला आन्सर ऑप्शन ए असतं. ओके, परंतु क्वेश्चन मध्ये फक्त ए चा विचारलेला आहे तर ए चाच लिहून घेतला. तर ए चा म्हणजे ए ला किती शेअर भेटलेला आहे 66,000 रुपीज भेटलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 19 साठी आन्सर होणार ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 20. अ मॅन बाय एन आर्टिकल फॉर ₹80 and sold it for ₹92. Then find the profit %.
मित्रांनो, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की एक व्यक्ती होता, त्यांनी काय केलं, एक वस्तू 80 रुपयात घेतली आणि त्याला विकताना किती रुपयात विकला आहे, 92 रुपीज मध्ये विकलेला आहे. विकताना 92 रुपीज मध्ये विकलेला आहे, तर त्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. परंतु तो प्रॉफिट आपल्याला कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचा. आता प्रॉफिट कसं काढणार बघा, 80 रुपयाची वस्तू होती, 92 रुपयात विकली, तर 92 मधून 80 रुपये आपण मायनस करून घेणार, तर डायरेक्ट त्याला प्रॉफिट किती भेटलेला आहे, प्रॉफिट झाला त्याचा 12 रुपीज. ओके, बरोबर की नाही. तुम्ही जर 80 रुपयाची वस्तू 92 रुपयात विकत आहात, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या 92 मधून 80 मायनस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला तुमचा प्रॉफिट माहिती होणार. तर प्रॉफिट किती होत आहे, 12 रुपीज होत आहे. ओके, परंतु आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. तर प्रॉफिट पर्सेंट कसं काढणार बघा, किती प्रॉफिट झालेला आहे, 12 रुपीज प्रॉफिट झाला. आणि कशावरती, किती रुपयावरती झालेला आहे, पहिले किती इन्व्हेस्ट केले होते त्यांनी, किती रुपयाचा घेतला होता, 80 रुपयाचा घेतला होता. 80 रुपयावर बघा, वर म्हणून वर म्हटलेलं आहे म्हणून वरती एक लाईन खेचून घेतलेला. ओके, त्याच्यावर किती रुपये झालेले आहेत, 12 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. 80 रुपयावर 12 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे, म्हणून 80च्या वरती ते 12 आपण लिहून घेतलेला आहे. आणि हा कशामध्ये काढायचा आहे आपल्याला, पर्सेंट मध्ये काढायचा आहे, म्हणून पर्सेंट मध्ये काढायसाठी आपण इंटू 100 करून घेणार. हा 0 गेट कॅन्सल, आणि या 2चा भाग 10 मध्ये 5 वेळा जाणार, या 8 मध्ये 4 वेळा जाणार, या 4चा 12 मध्ये 3 वेळा भाग जाणार, तर व्हॅल्यू उरली 3 इंटू 5 म्हणजेच काय होणार, 15. तर त्याला प्रॉफिट किती झालेला आहे, 15%. ओके, तर ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 15%, ऑप्शन बी आपला आन्सर. समजा एखादी वस्तू जर त्याने 92 रुपयात घेतली असती आणि विकताना त्याने जर 80 रुपयात विकली असते, तर त्याला लॉस किती झाला असता मित्रांनो, 12 रुपयाचा लॉस झाला असता. ओके, 12 रुपयाचा काय झाला असता, लॉस. आता जर आपल्याला लॉस पर्सेंट जर काढायचे असते, तर सेम 12 रुपयाचा लॉस झाला, किती रुपयावरती झाला, 92 रुपीज वरती झाला. बघा, या ठिकाणी आपण 82 रुपीज 80 कन्सिडर केलं होतं, यामध्ये आपण काय करणार, 92 रुपीज वरती त्याला 12 रुपयाचा लॉस झालेला आहे. तर त्याला इंटू 100 जर करून घेतलं, तर याला कटपीट करा, जे काही पॉइंट मध्ये व्हॅल्यू निघेल तो तेवढा त्याचा लॉस होणार. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 21. इफ द मार्क्ड प्राइस ऑफ एन आर्टिकल इज 20% मोर दॅन इट्स कॉस्ट प्राइस अँड शॉपकीपर अलाउज अ डिस्काउंट ऑफ 10%, फाइंड हिज प्रॉफिट पर्सेंट. तर बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे की मार्क्ड प्राइस म्हणजे छापील किंमत. म्हणजे आपण कोणतीही वस्तू जर दुकानात घ्यायला जातो, तर ते एखादी किंमत छापलेली असते त्याच्यावरती, तर त्याला आपण काय म्हणणार, छापील किंमत म्हणणार, किंवा त्याला मार्केट प्राइस म्हणणार. ओके, तर ते छापलेली किंमत किती आहे, 20% जास्त आहे. ओके, आणि त्याच्यावरती तो काय करत आहे, जो शॉपकीपर आहे तो 10% डिस्काउंट पण देत आहे, बट स्टील त्याला काय होत आहे, प्रॉफिट होत आहे. तर तो प्रॉफिट आपल्याला पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. समजून घ्या. आता आपल्याला माहिती आहे का ते किती रुपयाची वस्तू होती, नव्हती माहित. तर प्रत्येक नंबरला आपण किती पर्सेंट कन्सिडर करतो, 100% कन्सिडर करतो. समजून घ्या, ती जर व्हॅल्यू 100 रुपयाची जर असती, तर त्यावरती त्याने किती रुपये जास्तीचे लिहून ठेवलेले आहेत, 20% रुपये काय केले, जास्तीचे लिहून ठेवले. आता 100चे 20% म्हणजे किती होणार, 20 होणार. तर 20 याच्यामध्ये आपण काय करणार, ऍड करून घेणार. म्हणजेच आता बघा, त्याची कॉस्ट प्राइस म्हणजे ऍक्च्युअली त्याने किती रुपयात घेतली होती ती वस्तू, किंवा त्याच्याकडे किती रुपयात आली होती, 100 रुपयात. परंतु त्याच्यावरती मार्क करताना त्याने आता किती रुपये मार्क करून ठेवलेले आहेत, 120 रुपये मार्क करून ठेवले. मार्क प्राइस किती झालेली आहे आता त्याची, 120 रुपये. 20% एक्स्ट्रा, 100चे 20% म्हणजे 20च. तर 100 पेक्षा त्याने 20 रुपये जास्त, म्हणजे 120 रुपये त्याने त्याच्यावरती मार्क केलेले आहेत. तर बघा, आता हे जे 120 रुपये आहेत ना, तर 120 रुपयावरती हा काय करत आहे, 10% डिस्काउंट देत आहे. आता डिस्काउंट देत आहे म्हणजे काय होणार, ते 10% त्याच्यामधून मायनस होऊन जाणार. तर 120 चे जर आपण 10% जर कॅल्क्युलेट केलं, तर किती होणार, 12 रुपये होणार. बरोबर की नाही. तर हे 12 रुपये आहे, 120 रुपयामधून हा 12 रुपये काय करतो, मायनस करून घेतो. म्हणजेच आता व्हॅल्यू किती उरली, 108 रुपये व्हॅल्यू उरली. तर हा 108 रुपयामध्ये काय करून घेताय, सेल करून घेताय, विकून घेताय. तर याला आता प्रॉफिट जेवढा काही झालेला असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे पर्सेंट मध्ये. तर बघा, आता सांगा मला, 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाची वस्तू जर 108 रुपयात जर विकला, तर त्याला प्रॉफिट किती होणार, तर या 108 मधून 100 रुपये जर मायनस केले, तर 8 रुपयाचा आपल्याला प्रॉफिट होताना दिसतोय. ओके, किती रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे, 8 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच किती पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे बघा. याला आपण काय कन्सिडर केलं होतं, 100%. यालाही आपण, मग त्याच्यानंतर 12%, तर ही किती आली होती, 108. तर म्हणजेच त्याला प्रॉफिट किती झालेला आहे,
8% प्रॉफिट झालेला आहे. ओके, 100 रुपयाची वस्तू 108 रुपयात जर आपण विकत असणार तर प्रॉफिट किती झाला? 8 रुपीजचा प्रॉफिट झाला, म्हणजे 8%चा प्रॉफिट झाला. म्हणजे आता बघा, याला जर म्हणत असणार की सर इतर रुपयेमध्ये तुम्ही सांगितले 8 रुपयाचा प्रॉफिट झाला, तर पर्सेंट कसं समजणार? तर बघा किती म्हटलेलं आहे, 8%. ओके, किती रुपयावरती? 8%. 8 रुपीज किती रुपयावरती प्रॉफिट झालेला आहे? 100 रुपयावरती 8 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. याला पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट करायचं होतं, म्हणून इंटू 100 जर केलं तर हे 100 स्टील असंही करा किंवा तसंही करा, दोन्ही साईडने जरी केलं तरी आन्सर तुमचा सेमच येणार. किती पर्सेंट त्याचा प्रॉफिट होत आहे? 8%. तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 4%, ऑप्शन बी 5%, ऑप्शन सी 6%, ऑप्शन डी 8%. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ओके, क्लिअर आहे? तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 22. मृणाल परचेस अ कार फॉर रुपीज 2,50,000 and sold it for rupees 3,48,000. What percent profit she made? तर बघा, मृणाल नावाची एक मुलगी होती, तिने काय केलं, 2.5 लाखात एक कार घेतली आणि त्याला काय केलं, 3,48,000 मध्ये सेल केला. ओके, बघा आता सेल करताना जास्त पैशात सेल केलेला आहे. ओके, आणि घेताना कमी पैशात घेतलेली होती ती कार, म्हणजे 2.5 लाख रुपयात घेतली होती. तर आपण काय करणार, या मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करून घेणार. 2.5 लाख रुपये जर मायनस जर केले तर किती उरतात? 98,000 उरतात. त्याला प्रॉफिट किती झालेला आहे आता? 98,000 रुपीजचा प्रॉफिट. 98,000 रुपीज जास्तीने ते विकलेले आहे. ओके, प्रॉफिट कितीचा झालेला आहे? 98,000 चा प्रॉफिट झालेला आहे. परंतु हा प्रॉफिट कशामध्ये काढायचा आहे? पर्सेंट मध्ये काढायचा आहे. ओके, किती रुपयाचा प्रॉफिट झाला? 98,000. किती रुपयामध्ये घेतला होता? 2.5 लाख रुपयामध्ये ती व्हॅल्यू, म्हणजे ती कार घेतलेली होती. ओके, 2.5 लाखावरती तिला 98 चा, 2.5 लाखावर, ओके, 2.5 लाखावरती 98,000 चा प्रॉफिट होत आहे. तर त्याला आपण पर्सेंट मध्ये कन्सिडर कन्वर्ट करण्याकरिता इंटू 100 करून घेणार. तर बघा, हे झिरो या झिरो सोबत कॅन्सल होणार, परत हे झिरो या झिरो सोबत कॅन्सल होणार. 5चा जर भाग टाकला तर 25 मध्ये 5 वेळा जातो, आणि 980 मध्ये जर 5चा भाग टाकला तर हे 196 टाइम भाग जातो. ओके, आता व्हॅल्यू किती उरलेली आहे? 196 डिवायडेड बाय 5. ओके, तर 196 डिवायडेड बाय 5 जर केलं तर हे जवळपास 39.2% होणार. ओके, तिला प्रॉफिट किती झालेला आहे? 39.2% चा प्रॉफिट झालेला आहे. तर ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 35%, ऑप्शन बी 38%, ऑप्शन सी 39%. तर या ठिकाणी आपला आन्सर आहे ऑप्शन सी 39.2%. ओके, क्लिअर आहे? तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. अ मॅन बॉरो रुपीज 5,000 फ्रॉम हिज फ्रेंड फॉर 4 years at 10% per annum, then find the simple interest on that amount. तर बघा, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की एक व्यक्ती होता, त्याने काय केलं, 5,000 रुपये त्याच्या मित्राकडून 4 वर्षाकरिता 10% प्रति शेकडा याप्रमाणे उधारी घेतले. ओके, तर आता तो त्याच्यावरती प्रिन्सिपल म्हणजे सॉरी त्याच्यावरती इंटरेस्ट किती पे करणार, सिंपल इंटरेस्ट किती पे करणार. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला क्वेश्चन मध्ये सिंपल इंटरेस्ट टर्म लिहिलेला आहे, तर त्यावेळेस सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. समजा जर याच्यामध्ये सिंपल इंटरेस्ट न लिहिता नुसता इंटरेस्ट जरी लिहिलेला असतं तरी आपण सिंपल इंटरेस्टच काढलं असतं. परंतु या ठिकाणी जर कंपाऊंड इंटरेस्ट जर लिहिलं असतं तर त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करावं लागेल? कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट लिहिलेला तर काढणारच, परंतु नुसता जर इंटरेस्ट जरी लिहिलेला असताना तरी पण आपण सिंपल इंटरेस्टच कॅल्क्युलेट केला असतं. तर सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला कसा असतो मित्रांनो? पी इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. म्हणजेच आपण काय करत आहोत याच्यामध्ये? सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा होणार? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर. पी म्हणजे काय होतो? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे काय होतं? जेवढी अमाऊंट त्याने उधारी घेतलेली आहे किंवा उधारी दिलेली आहे ती अमाऊंट. एन म्हणजे काय होणार? नंबर ऑफ इयर्स, किती वर्षासाठी. आणि आर फॉर काय होणार? रेट ऑफ इंटरेस्ट, किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे. 10%, जसं या क्वेश्चन मध्ये 10% रेट ऑफ. आता यामध्ये आपण क्वेश्चन मध्ये जो विचारलेला आहे डेटा आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये फीड करून घेणार. आता प्रिन्सिपल, प्रिन्सिपल किती म्हटलेलं आहे? 5,000 रुपये त्यांनी काय केले? आपल्या मित्राकडून बॉरो केले. प्रिन्सिपल लिहून घेतलं 5,000 रुपये. इंटू एन म्हणजे काय होणार? नंबर ऑफ इयर, किती वर्षासाठी? 4 इयर साठी, म्हणून 4 लिहून घेतलं. इंटू आर, आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आता? 10% आहे. डिवायडेड बाय 100 करून घेतलं. तर बघा, आता याला आपण काय करणार? हे काय झालं? सिंपल इंटरेस्ट काढायचं. 0 या 0 सोबत कॅन्सल होणार. तर बघा, इकडे व्हॅल्यू काय आलेली आहे आता? 50 into 4
200 होणार, 200 इंटू 10 म्हणजेच याला एक झिरो अजून वाढवून घेणार, म्हणजेच व्हॅल्यू किती येणार 2000 येणार. तर सिंपल इंटरेस्ट किती बसलेला आहे, त्याला सिंपल इंटरेस्ट किती पे करायचा आहे, 200 रुपीज, सॉरी 2000 रुपीज पे करायचा. तर ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 2000. तर या ठिकाणी आन्सर काय असेल, ऑप्शन बी 2000 रुपीज असेल. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 24. फाइंड द प्रिन्सिपल फॉर विच इंटरेस्ट इज रुपीज 280 at the rate of 7% per annum for 4 years. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे, फाइंड द प्रिन्सिपल. आपल्याला प्रिन्सिपल नाही माहित, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहित आहे, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून घेतला, P इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100 हा असा आपण फॉर्म्युला लिहून घेतला. यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल माहिती आहे का, प्रिन्सिपल माहित नाही तर प्रिन्सिपलला पीच लिहून घेऊया, इंटू त्याच्यानंतर फॉर विच इंटरेस्ट इज, इंटरेस्ट काय देत आहे तो, सिंपल इंटरेस्ट किती देत आहे 280 रुपीज. तर सिंपल इंटरेस्ट किती भेटलेला आहे आपल्याला 280 रुपीज. तर बघा सिंपल इंटरेस्टच्या ऐवजी 280 रुपीज लिहून घेतलं. नंबर ऑफ इयर्स किती वर्षासाठी, 4 इयर्स साठी, म्हणून 4 इयर्स लिहून घेतलं, इंटू रेट ऑफ इंटरेस्ट म्हटलेला आहे, आर पर रेट ऑफ इंटरेस्ट किती पर्सेंट, 7%. तर 7% लिहून घेतलं, डिवायडेड बाय मध्ये 100 आहे तर 100 लिहून घेऊया. तर आता याला काय करणार, काटापिटी करणार. काटापिटी कसं होणार, पी ला एकटा ठेवून घेणार इकडे, आणि हा 100 जर इकडे जर गेला तर डिव्हिजन मध्ये होता, तर मल्टिप्लिकेशन मध्ये येणार. ओके, म्हणजे न्यूमरेटर मध्ये जाणार, आणि ह्या ज्या न्यूमरेटरच्या ज्या संख्या आहेत इकडे डिनॉमिनेटर मध्ये येणार. तर 4 इंटू 7, तर 4 इंटू 7 म्हणजे किती होतात 28 होतात. तर या 28 मध्ये एक वेळा भाग जातो आणि हा 0 ऍज इट इज झाला. तर 100 इंटू 10 जर केला तर किती होतात 1000 होतात. ओके, तर प्रिन्सिपल किती आलेला आहे 1000 आलेला आहे. ओके, तर ऑप्शन बघून घेऊयात, ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 1000. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर असेल ऑप्शन बी 1000 रुपीज. ओके, तर बघा मित्रांनो, जसं या ठिकाणी पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण सिंपल इंटरेस्ट काढलं, या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रिन्सिपल काढायचं होतं. काही क्वेश्चन असे असू शकतात नंबर ऑफ इयर्स काढायची गरज पडू शकते, काही याच्यामध्ये बाकीचा डेटा दिलेला असेल, नंबर रेट ऑफ इंटरेस्ट काढा म्हणाल, किंवा मग प्रिन्सिपल आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असेल तर नंबर ऑफ इयर्स काढा म्हणाल. तर काही नाही, कोणताही जरी दिलेला असेल तरी फॉर्म्युला आपला सेमच असेल. ज्या फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या, जी नाही दिलेली आहे ती ऍज इट इज लिहून घ्यायची, किंवा त्याला एक्स कन्सिडर करून घ्यायचा आणि कॅल्क्युलेट करायचा. आन्सर आपला इझिली फाइंड आउट करता येतो. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 25. अ मॅन बॉरो रुपीज 4000 फ्रॉम द बँक फॉर द पिरियड ऑफ 3 years at 15% पर annum rate. व्हॉट इज द अमाऊंट टू बी रिपेड टू द बँक. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काय म्हटलेलं आहे, असं आपल्याला क्लिअर म्हटलेलं आहे की सिंपल इंटरेस्ट वरती घेतला की कंपाऊंड इंटरेस्ट वरती घेतलेला आहे, म्हणून काहीच नाही म्हटलं. काही नाही म्हटलेलं आहे म्हणजेच काय आहे, तो सिंपल इंटरेस्टच आहे. ओके, तर एक व्यक्ती आहे, तर आपण काय करणार, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहून घेणार, पी इंटू एन इंटू आर डिवायडेड बाय 100. ओके, पी एन आर 100. तर बघा या ठिकाणी काय म्हणत आहे, एक व्यक्ती आहे जो काय करत आहे 4000 रुपये उधारी घेत आहे, म्हणजे प्रिन्सिपल किती आहे 4000 रुपये आहे, इंटू किती वर्षासाठी, नंबर ऑफ इयर्स किती आहे 3 वर्षासाठी, इंटू आर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 15% रेट ऑफ इंटरेस्ट वरती घेतलेला आहे, डिवायडेड बाय मधली व्हॅल्यू किती असेल 1000 असेल. म्हणजेच आपल्याला काय भेटणार आता सिंपल इंटरेस्ट भेटेल. तर बघा हा झिरो या झिरो सोबत कॅन्सल होणार, 4 तिरी 12 म्हणजेच हे झाले 120 गुणिला जर 15 जर केले तर हे किती होणार 1800 रुपये होणार. ओके, 120 गुणिला 15 जर केलं तर किती होतात 1800 रुपये होतात. परंतु बघा याला आपल्याला क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट अमाऊंट टू बी रिपेड टू द बँक. आपल्याला फक्त सिंपल इंटरेस्ट विचारलेला आहे का, नाही, आपल्याला काय म्हटलेलं आहे की तो किती पैसे वापस करणार. तर बघा त्यांनी जे 4000 रुपये घेतले होते ते सुद्धा त्याला वापस करावं लागेल, आणि त्याच्यावरती जो काही इंटरेस्ट बसलेला आहे तो सुद्धा त्याला वापस करावा लागेल. म्हणजे हे दोन्ही मिळून जे काही अमाऊंट येईल ते त्याला काय करावं लागेल, वापस करावं लागेल. ओके, त्याला वापस किती करावं लागेल मग 5800 रुपीज रिपे करावं लागेल. बघा व्हॉट अमाऊंट इज रिपेड, म्हणजे आपण का नुसता त्याला व्याजच देऊन टाकणार, आणि जे मुद्दलची जी अमाऊंट होतं ते आपण खिशात भरून घेणार का, नाही, बँक तसा करते का, नाही बँक. ओके, तर क्वेश्चन नंबर 26 आहे, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 3000 ऍट द रेट ऑफ 20% पर एनम फॉर 2 years. ओके, तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, स्पेसिफिकली कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. ओके, आणि यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे किती 3000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 20%, आणि नंबर ऑफ इयर्स सुद्धा दिलेले आहेत, ते किती आहेत 2 years. ओके, तर बघा आपल्याला
तर बघा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट काढायच्या पूर्वी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला माहित असणे गरजेचा आहे. ओके, तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा होणार? P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर n. तर बघा या ठिकाणी P म्हणजेच काय होणार? प्रिन्सिपल होणार. प्रिन्सिपल किती दिलेला आहे आपल्याला? 3000 रुपीज. ओके, मग इन द ब्रॅकेट काय? 1 प्लस R. आर म्हणजेच काय होत असतो? रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे आपल्याला? 20%. ओके, तर 20% लिहून घेऊयात आणि डिवायडेड बाय मध्ये 100 आहे तर 100 लिहून घेतलं. रेस्ट टू दी पॉवर n. n म्हणजेच काय होणार? नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहेत आपल्याला? 2 वर्ष दिलेले आहेत, तर आपण 2 वर्ष लिहून घेऊयात आणि यामधनं आपल्याला जो प्रिन्सिपल असतो तो सुद्धा मायनस करायचा असतो. बघा आपल्याला स्पेसिफिकली काय करायचं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे, म्हणून जो प्रिन्सिपल असेल त्याला आपल्याला मायनस करावा लागेल. ओके, तर प्रिन्सिपल किती होतात? 3000 रुपीज होतात. मायनस 3000 लिहून घेतलेला आहे. ओके, तर बघा आता याला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा 3000 इन द ब्रॅकेट 100 इंटू 1 किती होतात? बघा याला सॉल्व्ह करण्याची पद्धत कशी असते? जी समोरची संख्या असते आणि डिनॉमिनेटरची संख्या असते त्याला आपण काय करणार? मल्टिप्लाय करणार. ओके, आणि जी वरची संख्या असते त्याला आपल्याला ऍड करायचं असते. म्हणजे 100 इंटू 1 केल्यास किती होतात? 100 होतात. ओके, प्लस त्याच्यामध्ये 20 जर ऍड केलं तर हे किती होणार? 120. आणि जी डिनॉमिनेटरची जी संख्या असते ती आपल्याला ऍज इट इज लिहून घ्यायची असते. म्हणजे 100 आहे तर 100 लिहून घेणार. रेस्ट टू दी पॉवर 2. ओके, तर अजून याला आपल्याला शॉर्ट करता येतो. बघा या 12 मध्ये 2चा भाग 6 वेळा जातो आणि या 10 मध्ये 2चा भाग 5 वेळा जातो. ओके, तर मग आता व्हॅल्यू कशी उरलेली आहे? 3000 इन द ब्रॅकेट 6 अपॉन 5 रेस्ट टू दी पॉवर 2 मायनस 3000. ओके, तर अशी व्हॅल्यू उरलेली आहे. तर बघा याला आता आपण सॉल्व्ह करूयात. 3000 इंटू 6 रेस्ट टू दी पॉवर 2 आणि 5 रेस्ट टू दी पॉवर 2 ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. ओके, 6 अपॉन 5 रेस्ट टू दी पॉवर 2 ला आपण 2 वेळा असं लिहू शकतो. ओके, तर 2 वेळा जर का लिहिलं तर या 5चा आपण 30 मध्ये जर भाग टाकला तर 6 वेळा भाग जातो आणि हे 2 0 ऍज इट इज येणार. परत या 2चा परत या 5चा भाग या 6 मध्ये 1 वेळा जाणार, उरणार 1 म्हणजे 10 झालेत. परत 2 वेळा जर भाग टाकला तर 10 होणार. 5 दुने 10 आणि हा 0 ऍज इट इज. म्हणजे व्हॅल्यू कोणती उरलेली आहे आता? 120 इंटू 6 इंटू 6. ओके, तर 120 इंटू 6 इंटू 6 मायनस काय होणार मग मित्रांनो? 3000 सुद्धा याच्यामधून आपल्याला मायनस करावं लागणार. ओके, तर बघा आता याला आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह कसं होणार बघा? 120 इंटू 6 केल्यास किती होतात? 720 होतात. ओके, आणि या 720 ला परत अजून जर का आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर हे जवळपास आपल्याला 4320 होताना दिसतात. ओके, याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? 3000 रुपये जे आहेत ते आपण मायनस करून घेणार. जी आलेली संख्या असेल म्हणजे तो काय असेल? त्या व्यक्तीला जो काही इंटरेस्ट द्यायचा आलेली संख्या म्हणजेच किती असणार? 1320. तर 1320 म्हणजेच काय आहे? हा कंपाऊंड इंटरेस्ट आहे. ओके, हा काय आहे? कंपाऊंड इंटरेस्ट. आणि आपल्याला काय म्हटलेलं होतं? कंपाऊंड इंटरेस्ट असंच विचारलेलं आहे. आपल्याला हे नाही विचारलेलं आहे की पूर्ण किंमत किती होणार. पूर्ण किंमत म्हणजे काय होणार? जे प्रिन्सिपल आहे आणि त्यावरती जो काही कंपाऊंड इंटरेस्ट लागलेला तर हा किती होतो? जवळपास 4320. या ठिकाणी आपल्याला 4320 रुपये काय दिसतोय? प्रिन्सिपल विथ कंपाऊंड इंटरेस्ट दिसतोय. परंतु आपल्याला फक्त कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा होता म्हणून प्रिन्सिपलची अमाउंट मायनस केल्यास किती होत आहेत? 1320. ओके, तर आता ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 1200, ऑप्शन बी 1220, ऑप्शन सी 1300, ऑप्शन डी 1320. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन डी मध्ये आपला आन्सर दिसून येत आहे. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. इफ कंपाऊंड इंटरेस्ट इज रुपीज 6655. तर बघा आपल्याला सरळ सरळ काय दिलेलं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे. किती आहे? 6655 आहे. ऑन अन अमाऊंट म्हणजेच अमाऊंट म्हणजेच काय? प्रिन्सिपल माहिती आहे का? नाही, प्रिन्सिपल माहिती नाही तर त्याला आपण एक्स कन्सिडर करून घेऊयात. कंपाऊंडेड अॅन्युअली ऍट द रेट ऑफ 10%. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट माहिती आहे आपल्याला किती आहे? 10% आहे. पर एनम फॉर 3 इयर्स. म्हणजेच काय? नंबर ऑफ इयर्स माहिती आहे तर नंबर ऑफ इयर्स किती होणार? 3 होणार. ओके, तर फाइंड द सम ऑफ मनी म्हणजेच काय? जो आपल्याला प्रिन्सिपल माहिती नाही आहे तर तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा होणार? कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट टू दी पॉवर आपण काय लिहून घेतो? n. तर आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू पुट केल्यास CI किती दिलेला आहे? म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट 6655 आहे. प्रिन्सिपल माहिती आहे का? नाही, त्याला आपण काय एक्स कन्सिडर केलं तर एक्स लिहून घेऊयात. 1 प्लस
आर ची व्हॅल्यू किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 10 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे तर 100 लिहून घेऊयात आणि नंबर ऑफ इयर्स किती दिलेले आहेत, 3 इयर्स दिलेले आहेत म्हणून आपण 3 रेस टू दी पॉवर मध्ये लिहून घेऊयात. ओके, तर आता याला सॉल्व्ह केल्यानंतर कसं होणार, 6655 इज इक्वल टू एक्स. बघा 100चा याच्यासोबत पहिल्या जी समोरची संख्या असते त्याच्यासोबत मल्टिप्लाय करणार आणि वरची संख्या त्यामध्ये ऍड करणार म्हणजे 100 एक 100 प्लस 10 म्हणजे 110 डिवायडेड बाय काय होणार, 100 होणार रेस टू दी पॉवर 3. ओके, परत याला जर सॉल्व्ह केलं तर 6655 इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट. बघा हा 0 सोबत कॅन्सल म्हणजेच आता व्हॅल्यू कशी उरलेली आहे, 11 डिवायडेड बाय 10 रेस टू दी पॉवर 3. तर यालाच आपण 3 वेळा असं लिहू शकतो मित्रांनो, 11 डिवायडेड बाय 10 इंटू 11 डिवायडेड बाय 10 इंटू 11 डिवायडेड बाय 10 असं आपण लिहू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता याला आपण काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करणार, आपल्याला काय करायचं आहे, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून जे एक्स ला आपण काय करणार, एक्स्ट्रा ठेवणार आणि एक्सच्या सोबतच्या जेवढ्या काही टर्म्स असणार त्या आपण दुसऱ्या साईडला घेऊन जाणार. तर बघा एक्सचा यांच्यासोबत कशामध्ये रिलेशन आहे, इनटूचा रिलेशन आहे. ओके, तर आपण जर का एक्स ला एका बाजूला ठेवलं तर हे इकडे गेल्यानंतर काय होणार, न्यूमरेटरच्या ज्या संख्या असणार त्या डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि डिनॉमिनेटरच्या संख्या न्यूमरेटर मध्ये. तर बघा 6655 इंटू, बघा न्यूमरेटर मध्ये काय 10 आहे तर डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि सॉरी न्यूमरेटर मध्ये 11 आहे तर तो डिनॉमिनेटर मध्ये गेला आणि डिनॉमिनेटरची संख्या न्यूमरेटर मध्ये जाणार. तर ह्या सगळ्या संख्या काय होणार, उलट होणार. ओके, न्यूमरेटरच्या संख्या डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि डिनॉमिनेटरच्या संख्या न्यूमरेटर मध्ये जाणार. ओके, तर एवढं आपण एवढं केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अल्टिमेटली एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा ह्या 11चा भाग जर आपण 6655 मध्ये जर टाकलं तर 605 वेळा जातो. ओके, किती वेळा जातो, 605 वेळा. परत या 11चा भाग आपण 605 मध्ये 55 वेळा टाकू शकतो. ओके, किती वेळा जाणार, 55 वेळा. परत या 11चा 55 मध्ये भाग 5 वेळा जातो. ओके, तर मग आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू किती भेटलेली आहे, 5 इंटू 10 इंटू 10 इंटू 10 म्हणजेच बघा आता 10 इंटू 10 इंटू 10 केलंच किती होतात, 1000 होतात. ओके, किती होतात, 1000 आणि समोरची संख्या कुठली आहे, 5 आहे तर हे एक्स इज इक्वल टू मग काय होणार, 5000 होणार. ओके, एक्स इज इक्वल टू काय होणार, 5000. तर आपल्याला प्रिन्सिपल विचारलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी मायनस पी लिहून नाही घेतलेला आहे. जसं आपण पूर्वीच्या प्रश्नामध्ये मायनस पी लिहून घेतलेला होता तर या प्रश्नामध्ये मायनस पी याकरिता नाही लिहिलेला आहे मित्रांनो, कारण की यामध्ये आपल्याला फक्त प्रिन्सिपल काढायचा, यामध्ये आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा नाहीये. ओके, क्लिअर आहे. तर मग आता ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए मध्ये 4500 दिसत आहे, ऑप्शन बी 5000 दिसत आहे. ओके, तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, ऑप्शन बी 5000 रुपीज. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. अ पर्सन गेट्स 5% लॉस बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹1045. ओके, तर बघा एक व्यक्ती आहे तो काय करतो आहे, एक वस्तू 1045 रुपयात विकतोय, त्यामुळे त्याला काय होत आहे, 5% लॉस होत आहे. ओके, याला काय झालेलं आहे, 5% लॉस झालेला आहे. ऍट व्हॉट प्राइस शुड द आर्टिकल टू बी सोल्ड टू अर्न 5% प्रॉफिट. तर अशा किती प्राइस वरती हा आर्टिकल सेल करणार जेणेकरून याला काय होणार, 5% चा प्रॉफिट होणार. ओके, तर अशा टाईपच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी बघा आता मेथड असते मित्रांनो, हे मेथड समजून घेऊयात. तर बघा याला समजून घेण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवणे गरजेचं आहे मित्रांनो. फॉर्म्युल्यामध्ये काय लिहून घेणार, 100 जेवढा लॉस झालेला आहे तो लॉस आपल्याला काय करावा लागेल, मायनस करावा लागेल म्हणजेच मायनस लॉस पर्सेंट लिहून घेऊयात, डिवायडेड बाय जी पहिली सेलिंग प्राइस आहे, पहिली सेलिंग प्राइस काय आहे 1045. ओके, तर आपण फर्स्ट एसपी म्हणजे फर्स्ट सेलिंग प्राइस लिहून घेणार, ते कितीच्या बरोबरीत असायला पाहिजे म्हणत आहे, 5% प्रॉफिटच्या बरोबरीत असायला पाहिजे म्हणत आहे. म्हणजेच काय करून घेणार या ठिकाणी 100, आता यामध्ये आपल्याला प्रॉफिट घ्यायचा आहे म्हणून प्लस करणार, किती पर्सेंटचा प्रॉफिट पाहिजे. ओके, तर प्रॉफिट पर्सेंट लिहून घेणार अपॉन जी सेकंड एसपी असेल म्हणजे दुसरी जी एसपी, कोणत्या एसपी वरती आपल्याला विकायचा आहे, कोणत्या सेलिंग प्राइस वरती विकायचा आहे ती सेलिंग प्राइस या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यावं लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी आपण काय करणार, 100 मायनस लॉस पर्सेंट किती होत आहे मित्रांनो, 5% चा लॉस होत आहे म्हणून 5 लिहून घेऊयात, अपॉन फर्स्ट एसपी, पहिली एसपी कोणती आहे, किती एसपी वरती त्यांनी विकलं, जेव्हा त्याला 5% लॉस होत आहे त्यांनी 1045 वरती विकलेला आहे, इज इक्वल टू आता काय करणार 100 लिहून घेणार प्लस त्याला किती पर्सेंटचा प्रॉफिट पाहिजे आहे
5%चा प्रॉफिट पाहिजे आहे म्हणून 5 लिहून घेऊयात. ओके. डिवायडेड बाय सेकंड एसपी. किती एसपी वरती विकायला पाहिजे माहित आहे का? नाही माहित आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच काढायचं आहे. म्हणून त्याला आपण एक्स कन्सिडर करून घेऊयात. ओके. तर आता 100 मायनस 5 जर केलं तर किती होतात? 95 डिवायडेड बाय 1045 होणार इज इक्वल टू 100 प्लस 5 जर केलं तर किती होतात? 105 होतात डिवायडेड बाय एक्स. आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणून एक्स ला आपण एकटा घेऊन इकडे जर आणलं तर हे कसं होणार? एक्स आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय येणार? 95 डिवायडेड बाय 1045 इज इक्वल टू 105 असा होत आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे? एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून एक्स ला एकटं ठेवूयात. ओके. आणि याच्या समोरची जी संख्या आहे ती कशी आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ओके. तर ही संख्या इकडे गेल्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन मध्ये हे डिवायडेड बाय मध्ये जाणार. ओके. तर डिवायडेड बाय मध्ये जाण्यासाठी याला काय होणार? जे न्यूमरेटरची जी संख्या असेल ती डिनॉमिनेटर मध्ये जाणार आणि डिनॉमिनेटरची संख्या न्यूमरेटर मध्ये येणार. ओके. तर हा ऑलरेडी 105 इथे आहे. इकडे आल्यानंतर काय होणार? मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. म्हणजे आता बघा डिनॉमिनेटरची संख्या जी आहे ती काय आली? न्यूमरेटर मध्ये आली आणि न्यूमरेटरची संख्या डिनॉमिनेटर मध्ये झालेली आहे. ओके. तर आता याला आपण जर का सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कशा भेटणार? बघा इथं जर 5 चा जर भाग टाकला तर 19 टाइम 5 चा भाग जातो आणि इथे किती वेळा जाणार? 21 वेळा भाग जातो. ओके. परत आता या 19 चा 1045 मध्ये जर भाग टाकला तर जवळपास 30 वेळा भाग जाते. म्हणजे आता व्हॅल्यू किती उरलेली आहे? x इज इक्वल टू 21 इंटू 55. ओके. तर 21 इंटू 55 जर केलं तर हे किती होणार? जवळपास 1155. ओके. म्हणजेच काय? एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे. एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच काय? याने किती रुपयावरती विकायला पाहिजे हा आर्टिकल जेणेकरून त्याला 5%चा प्रॉफिट होणार. ओके. तर किती रुपयावरती विकल्यानंतर त्याला 5%चा प्रॉफिट होणार? 1155 रुपयात विकल्यानंतर प्रॉफिट होणार. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 1150, ऑप्शन बी 1155. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 28 चा आन्सर काय असेल? ऑप्शन बी असेल. ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन नंबर 29. An article is sold at discount of 35%. Okay. Yet gain 17% profit. What should be its marked price? तर बघा मित्रांनो क्वेश्चन मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा एक असा आर्टिकल आहे ज्याला आपल्याला काय करायचं आहे? आपण त्याला 35% डिस्काउंट वरती विकत आहोत. ओके. काय केलेलं आहोत? 35% डिस्काउंट वरती विकला तरी पण 17%चा प्रॉफिट होतो. ओके. 35% वरती 35%च्या डिस्काउंट वरती विकल्यानंतरही आपल्याला 17%चा प्रॉफिट होत आहे. तर त्यावरती आपण किती किंमत छापणार? ओके. त्याच्यावरती आपल्याला किंमत किती छापायची आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. ओके. तर अशा प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्ट कामात येतात मित्रांनो. कन्सेप्ट कसा कामात आणता येणार या ठिकाणी? तर बघा कोणतीही जी वस्तू असेल किंवा कोणताही जो नंबर असते तो स्वतःमध्ये काय असतो? 100% असतो. मी हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. जसं 100% म्हणजे काय? बघा एखादी व्हॅल्यू जर समजा 35 रुपयाची असेल तर तुम्हाला जर याचे 50% जर मागितले तुम्ही काय करणार? अर्धे देणार मला जे 17.5 रुपये जे होणार ते मला काय करणार? अर्धे पैसे देणार. हे झाले 50%. कोणताही ऑड असेल इव्हन असेल जसा ॲज लाईक तुमच्याकडे 100 रुपये असणार त्यापैकी जर मी तुम्हाला 25% जर अमाऊंट जर मागितलं तर तुम्ही काय करणार? मला 25 रुपये देणार. या 25 रुपयामधून तुम्हाला जर मी परत तुम्हाला 50% जर मागितले तर तुम्ही काय करणार? याचे अर्धे देणार म्हणजे 12.5 रुपये देणार. ओके. तर कोणतीही जी व्हॅल्यू असते ती कशी असते? स्वतःमध्ये 100% असते. ओके. तर हे 100% जी व्हॅल्यू आहे याच्यावरती आपल्याला किती प्रॉफिट होत आहे? 17% प्रॉफिट होत आहे. ओके. किती पर्सेंट प्रॉफिट होत आहे? 17%. म्हणजे 100% वरती जर 17% प्रॉफिट जर झाली तर ती वस्तू किती रुपयाची झाली मग आता? 117 रुपयाची झाली. बरोबर समजलं? बघा 100% मध्ये किती? 17%चा प्रॉफिट होत आहे. 100% प्लस 17% म्हणजे किती होणार? 117%. हे कशाच्या बरोबरीत आहेत? कशाच्या बरोबरीत आहेत? जेव्हा आपण 100% हे 100%ची जी वस्तू होती याच्यावरती आपण काय करत आहोत? 35%चा डिस्काउंट देतात. डिस्काउंट देत आहोत म्हणून ते पैसे काय होणार? त्याच्यामधून कमी होणार. कमी होणार त्यासाठी आपण कोणता सिम्बॉल देत आहोत? मायनसचा सिम्बॉल देत आहोत. ओके. त्यासाठी आपण कोणता सिम्बॉल देणार? मायनसचा सिम्बॉल. तर आता बघा मला एक सांगा 100 मधून जर 35 जर केले तर किती उरणार? 65% उरणार. 100% प्लस 100% मायनस 35% जर केलं तर किती उरणार? 65% उरणार. ओके. आता हे 65% म्हणजे कशाच्या बरोबरीत आहेत? हे जे तुम्हाला 117 दिसत आहेत याच्या बरोबरीत काय आहेत?
65% आहेत. ओके, म्हणजे ते काय झाले 117 रुपये म्हणजे 65% झाले. ओके, 100 रुपयाची वस्तू आपण 17 रुपये प्रॉफिट वरती जर विकला तर ते किती 117 रुपयात गेलेली ती वस्तू. ओके, हे 117 म्हणजे काय होत आहे 65% होत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आता 100% ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, याची काय करायची आहे 100% ची व्हॅल्यू काढायची आहे. तर 100% म्हणजे किती, तर याला आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक्स काढायचा आहे म्हणून एक्स लिहून घेतलं. याच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये ज्या दोन संख्या दिसतात, ओके दोन संख्या कोणत्या आहेत 117 आणि 110, यांना आपण वरती लिहून घेणार. बघा केव्हाही आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जर झालं तर ज्या दोन संख्या येतात त्याला आपण काय करणार वरती लिहून घेणार आणि जी सिंगल जी संख्या असेल त्याला आपण डिवायडेड बाय मध्ये लिहून घेणार. ओके, तर बघा या डिवायडेड बाय मध्ये लिहिल्यानंतर आता आपण या 65 मध्ये जर 5चा जर भाग टाकला तर 13 वेळा जातो आणि त्याच 5चा भाग जर 100 मध्ये जर टाकला तर 20 वेळा जातो. आता 13चा भाग जर का आपण 117 मध्ये जर टाकला तर किती वेळा जाणार, तर हा जवळपास 9 वेळा जातो. ओके, 13 9 117 होतात. म्हणजे x ची व्हॅल्यू आता किती उरलेली आहे 9 into 20. तर 9 into 20 म्हणजे काय झालं 180 रुपीज. ओके, तर त्याने किती रुपये मार्क करायला पाहिजे, त्याच्यावरती 180 रुपये मार्क करायला पाहिजे. ओके, तर 180 रुपये जर मार्क केले समजून घ्या, तर याच्यावरती काय करणार तो 35% डिस्काउंट देणार. 35% डिस्काउंट दिल्यानंतर सुद्धा त्याला व्हॅल्यू किती भेटणार 17% तो प्रॉफिट मध्येच असणार. ओके, तो व्यक्ती काय असेल 17% प्रॉफिट मध्येच असेल. तर किती मार्क करायला पाहिजे, छापील किंमत किती असायला पाहिजे, मार्क प्राइस किती असायला पाहिजे 180 रुपये असायला पाहिजे. तर आता ऑप्शन बघून घेऊयात. ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 160, ऑप्शन सी 170 व ऑप्शन डी 180 रुपीज. तर बघा या ठिकाणी ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये टोटल 29 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. जे मॅथ्सचे प्रोबॅबिलिटी जे तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन्स येऊ शकतात, ज्या ज्या टॉपिक वरती जशा टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात, ते सगळे क्वेश्चन्स आपण 2 व्हिडिओ मिळून कव्हर केलेले आहेत. याच्या पूर्वीचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये टोटल आपले क्वेश्चन्स म्हणजे सगळे मॅथ्स मध्ये प्रत्येक टॉपिकचे आपण 2-2 3-3 क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तुमची जी 27 मार्चला जी एक्झाम असेल त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आणि बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो तुमचे कमेंट्स खूप कमी येत आहेत, तर नक्की कळवा मला एक मी जे काही तुमच्यासाठी मेहनत घेतोय ते तुम्हाला कसं वाटतंय किंवा जे काही व्हिडिओज बनवतोय ते तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.